ते तात्पुरतं असते. कॉपी पेस्ट करूच नका, हे चुकीचं आहे. तात्पुरतं समाधान नाही, आत्मिक समाधान जे असते, आम्हाला आत्मिक समाधान मिळतं. वर्षाला मी एक पुस्तक लिहू शकतो. पुस्तक लिहिणं अवघड गोष्ट नाही, त्यात आपला सराव पाहिजे, सातत्य पाहिजे, नवीन नवीन संकल्पना सुचल्या पाहिजे. दगड असतं, दगडाला आकार दिल्यानंतर ते श्रीरामाची मूर्ती होणार. दगड तो दगडच असणार नाही. मला सगळ्यांना सांगितलं, प्रमोद तिथे खड्डा आहे, त्या खड्ड्याचा उपयोग कसा करतो तू? आत्महत्या कर, जीव दे, काही कर. खड्डा आहे, खड्डा दाखवलं आणि त्या खड्ड्यातनं तुझा उपयोग कसा करून घे. खड्डा म्हणजेच माझ्यासाठी मैदाच्या डोंगर ठरला. ते का ठरला? इतरा परिणाम मी उड्या मारलो नाही त्याच्यात, मी हळूवारपणे खाली उतरलो, खड्ड्याचा अभ्यास केला. खड्डा का तयार झाला, खड्ड्यात काटेकुटे किती आहेत, खड्ड्यात पाणी आहे का, खड्ड्यात डोंगर आहे का, त्याचं निरीक्षण ज्यावेळी केलं त्यावेळी खड्डा मला आजचे पुस्तक पोरं काय करतात, इकडचं तिकडचं घ्यायचं, कॉपी पेस्ट करतात, चार दैनिका छापून की संपला. त्यात सातत्य असत नाही. सातत्य म्हणजे काय? आज छापून आलं, विषय जुना झाला, दुसरं काहीतरी छापून येणार, दुसऱ्या आठवड्यात, तिसऱ्या आठवड्यात, असं एखादं तुम्ही हे सर्कल ठेवा की लोकांच्या नजरेत राहायला पाहिजे तुम्ही. सर नमस्कार, तुमचं युनिक अचिव्हर शो मध्ये खूप खूप स्वागत करतो. आम्हाला या तुमच्या डिस्कशन व्हिडिओमध्ये आम्हाला तुमची पूर्ण जर्नी कव्हर करायची आहे. तुम्ही लेखक कसं झाला, अगोदर आता तुम्ही सांगितलं की तुम्हाला लेखनामध्ये तेवढी आवडच नव्हती, नंतर तुमची कुठेतरी आवड निर्माण झाली. कोणी तुमचं स्वतःचं प्रकाशन आहे, पुस्तक प्रकाशन आहे, तुमचे पुस्तक पण छापून आले. असा प्रवास म्हटलं कसा झाला एवढ्यापर्यंत? तुमच्या वेळी असा प्रवास येणं म्हणजे खूप मोठी एक कठीण असतं. आता काय, आता सगळं इझी झालंय. बरोबर. सो तुम्ही कसं झालंय जे आम्हाला सुरुवातीला जाणून घ्यायचं आहे. म्हणजे कुठून सुरुवात झाली इथे प्रवास तुमचा? माझं नाव प्रमोद सुतार. माझे वडील शिक्षक होते, आता रिटायर झालेत. तर ज्यावेळी आम्ही कॉलेजला म्हणजे हायस्कूल जीवनात होतो त्यावेळी पुस्तक वगैरे, लायब्ररीची पुस्तकं आणायची घरात. ते आम्ही अभ्यास सांभाळत पुस्तकं भरपूर वाचली. ठराविक साहित्य असं वाचन व्हायचं नाही. वडील कथा कादंबऱ्या, चरित्र लेखनाचे अशी प्रकाश भरपूर पुस्तकं वाचली. वाचत्या वेळी गोष्ट लक्षात येईल, वि. स. खांडेकरचं एक पुस्तक आलं, ययाती. ययाती पुस्तक हातात पडल्यानंतर तुम्ही डायरेक्ट, जरी अरसिक असला किंवा लेखकच पाहिजे अशातल्या गोष्टी नाही, त्यातले सुंदर सुविचार आणि चांगले चांगले कोट्स ते आपण लिहून ठेवायचो, मी लिहून ठेवायचो. आणि ते एक प्रकारचा मला छंद लागला. लहानपणापासून सवय होती तुम्हाला? लहानपणापासून मला ती सवय लागली, म्हणजे हायस्कूल जीवनापासून आम्हाला ती सवय लागली. डायरी लिहू लागलो. डायरी लिहिता लिहिता कॉलेजचं पश्चिंती म्हणून वाचिक, पुढे कॉलेज जीवनात आल्यानंतर पश्चिंती म्हणून वाचिक, आमचं वाचिकांक निघायचं कॉलेजमध्ये, जीएमएस कॉलेज फोंडा इथून. तर त्यात मी लेख लिहायचो, छोटे छोटे लेख लिहायचो, चारोळ्या, विनोद, पण मर्यादित क्षेत्र होते ते. त्यानंतर कॉलेज संपल्यानंतर तरुण भारतमध्ये मी, तुमचं एज्युकेशन कुठलं झालंय? 1993 मध्ये, 92-93 मध्ये जीएमएस मध्ये फोंडा इथं कॉलेज आहे बस स्टँडवर, तिथे कॉमर्स ग्रॅज्युएट झालं, बीकॉम झालेलं आहे. त्यानंतर मी डीबीएम केलं, 1 वर्षाचा डिप्लोमा. त्यात मला कॉमर्स असून तुम्ही आता लेखनाकडे कसं? नाही, सांगायचा उद्देश असा होता की रिकामं बसायचं नाही, नेहमी काहीतरी वेगळ्या धर्तीचं आपण काम करत राहायचं, हे आमच्या डोक्यात विचार आधीपासून भिनल्यामुळे मग मी काय केलं, तरुण भारतला मला जॉब मिळाला. डिसेंबरमध्ये जॉब मिळाल्यानंतर तिथे अनिल लाड म्हणून आमचे एक सहकारी भेटले. आणि अनिल लाड म्हणाले, तू एवढं चांगलं बोलतोस, एवढी पुस्तकं वाचतो म्हणतोस, तू का लिहित नाहीस? सर म्हटलं, मला लिहायला येत नाहीये. नाही, तुला येते, तू लिह, प्रयत्न तरी कर. दूधसागर आहे साक्षीला म्हणून मी एक ललित लेख लिहिला आणि नवप्रभामध्ये छापायला टाकला. तो 8 दिवसांनी तो छापून आला. आणि शुभदा पाटकर म्हणून आमच्याकडे प्रूफ रीडर होत्या तरुण भारतमध्ये त्यावेळी. मग त्यांनी सांगितलं, अरे दूधसागर आहे साक्षीला, म्हणजे जे टायटल फक्त माझ्यापुरतं मर्यादित होतं. म्हणजे तुम्हाला कसं समजलं? अरे तुझं नाव आणि तुझा लेख छापून आलाय. खरोखर माझं नाव छापून येऊ शकते आणि 4-4 जण वाचू शकतात, यातला मला आनंद झाला. लिहिण्यासाठी आपल्याला एकच विषय पाहिजे असंही का नाही, वेगवेगळा विषय आपण घेऊन लिहू शकतो. तिथून मला स्फूर्ती मिळाली. त्यापूर्वी तरुणबादचे त्यावेळी कार्यकारी संपादक अशोक धोंड होते, त्या सरांना त्यांची परवानगी आधी काढली. सर म्हटलं, असं मी लेख छोटे छोटे लिहितोय, आपल्या दैनिकात छापून येऊ शकतील का? प्रमोद म्हटलं, आपल्या दैनिकात का छापून येणार नाही, तू दुसरा प्रयत्न केला, माझी काही परवानगी, हरकत काही नाही, तू छापू शकतोस. त्यानंतर मी नवप्रभा टाकूला बोललो आणि संपादक त्यावेळी सुरेश वाळवे सर होते, आमचे गुरु. त्यानंतर मला दिलीप बोरकर भेटले, नंतर आमच्या गावातले कुळ्यातले पुशी नायक आता हयात नाहीत, त्यांनी पाठीवर थाप मारली, असंच लिहित राहा म्हणून. अशी शाबासकीची थाप मला सुरुवातीपासून मिळत गेली. तुम्ही ते कुठल्या विषयावर खूप लिहिलंय असं?
नाही, विषय असे ठराविक असायचे नाहीत. हा. ललित लेखाचा एक प्रकार असतो. ललित लेख म्हणजे काय, आपण हायस्कूलमध्ये किंवा कॉलेज जीवनात जर आर्ट्स असेल तर आपण निबंध लिहितो. हा एक निबंधाचा प्रकार आहे. निबंधाला शब्दाच्या मर्यादा येतात. ललित लेखाला दैनिकात जेवढे जागा असते त्या शब्दाच्या मर्यादेत आपण लिहू शकतो आणि त्यात वेगळे वेगळे विषय आपण हाताळायचे असतात. तुम्हाला कुठला विषय हाताळताना खूप मजा अशी आली? निसर्ग सौंदर्य. निसर्ग सौंदर्य का, निसर्गात इंद्रधनुष्य आहे. इंद्रधनुष्य म्हणजे 7 रंग. मग 7 रंग म्हणजे आपलं साहित्य क्षेत्र सुद्धा 7 रंगाला खूप महत्व आहे. 7 रंग म्हणजे काय, विविध विषय. ठराविक एकाच साचेमध्ये आपण लिहायचं नाहीये. आज बाबा कचऱ्यावर लिहिलं, उद्या प्लास्टिकवर लिहायचं. प्लास्टिक म्हणजे कचरा, तो हानिकारक पर्यावरणाला कसा आहे, कचऱ्यामुळे काय गोंधळ झालाय, काय किती अर्थ होतोय, किती जणांना फटका बसतोय, पूर येतो नेमकं कसा येतो, प्लास्टिकमुळे येतो पूर. हे ऐकून आपल्याला गंमत वाटेल, पण पुण्यासारखे किंवा मुंबईसारख्या ठिकाणी कचरा साठला, प्लास्टिकचा कचरा जास्त साठतोय, तर साठला की ड्रेनेजचे ब्लॉक होतात पाईप्स आणि नंतर पाणी वर येते आणि नंतर कचरा सगळे होतात आणि पूर यायला लागतं. सर आता मलाही कसं विचारायचं आहे, जसे खूपसे लेखक आहेत जे विविध विषयावर लिहितात, पण ते आत्मसात करत नाही. जसं की एक म्हटलं, एक टॉपिक घेतला प्लास्टिकवरती. प्लास्टिकवरती खूप लिहिणार, पण स्वतः प्लास्टिक यूज करणारच. करणार नक्कीच. पण याच्यावरती तुमचं काय असं पॉइंट ऑफ व्ह्यू आहे? नाही, काही सवयी आपल्याला अंगवळणी पडलेल्या असतात. फिश मार्केटमध्ये गेल्यानंतर आपल्याला प्लास्टिक वापरावंच लागतं. तिथे आपण टाळू शकत नाही. बरोबर. कॅरी बॅग आपल्याला घ्यायला पाहिजे. त्यावेळी आपल्या डोक्यात असत नाही बाबा कॅरी बॅगमुळे प्लास्टिक मी वापरलं तर असं कसा साठवू शकतोय. पण ज्यावेळी आपण अनुकरण करतो त्यावेळी हे आपलं विसरतो की आपल्याला पिशवी आणायला पाहिजे होती, घरून ती आणत नाही. पिशवी आणायचा कंटाळा होतोय म्हणून आपण लगेच मिळतं ते हाताशी लगेच जे अवेलेबल होते ते आपण घेतो आणि त्याचा वापर करायला सुरुवात करतो. नकळत आपण चूक करत असतो, आपल्याला ते पडत असते, पण आपण सहसा बदलायला बघत नाही. बदलणं प्रत्येकानं वैयक्तिक बदलणं गरजेचं आहे. आणि कसं बदलावं? बदलणं म्हणजे स्वतः आचरणात आणणं. आता प्लास्टिकमुळे कचरा साठतोय, कचऱ्याचा तो प्लास्टिकचा वापर मी जास्तीत जास्त करणार नाही किंवा करणारच नाही, हे आपण ठेवलं पाहिजे आणि ते आपण पाळलं पाहिजे. दुसऱ्या ज्यावेळी आपण सांगतो वापरू नकोस, तू का वापरतोस, तो जर प्रतिप्रश्न मला केला तर मला आला पाहिजे बाबा मी आजपासून बंद करणार, मी वापरणार नाही. मी ज्यावेळी वापरणार असं माझे माणूस ठेवतो, मी 4 दरवाजे सांगणार प्लास्टिकमुळे असं कचरा होतो, तुम्ही वापरू नका किंवा वापर कमी करा. आता ऍक्च्युअली तुम्ही खूपसे लेख लिहिले आहेत. सो खूप लेख लिहिताना कुठेतरी एक असा प्रॉब्लेम फेस झाला असणार की हा लेख लिहू की नको, कुठेतरी स्ट्रगल असणार. तसा कुठला लेख होता? बरोबर आहे. ज्यावेळी पर्यावरण हा विषय समोर आला त्यावेळी एक पर्यावरण मी लेख लिहिला होता. विषय पर्यावरण जरी असलं तर पर्यावरण अनेक विषय आहेत त्याच्यात. वायू प्रदूषण होते, हवा प्रदूषण होते, पाणी प्रदूषण होते, पर्यावरण बरेचसे लेख असतात. मी लेख लिहायचो. मग माझा गोंधळ हा छापण्यासारखा आहे की नाही म्हणून मी माझ्या बहिणीला वाचायला द्यायचो. पण ती यात काय वाचण्यासारखं प्रमोट लिहू नकोस, छापायला टाकू नकोस. पण मला ते अयोग्य वाटायचं. ती सांगते म्हणजे गायडन्स पण तिचा घ्यायचो आणि पेपरला मी टाकायचोच. पेपरला टाकण्याची दुसरी गंमत व्हायची, जेवढ्या आम्ही 10 वेळी जर लिहिल्या तर 8 वेळी ते छापून यायच्या. म्हणजे अनावश्यक मजकूर त्यात एडिट होऊन ते काढून टाकायचे. म्हणजे आपले लेख आपण जरी रफ लिहिलो छापण्यासारखं आपल्याला वाटत असतं, संपादक ज्यावेळी विचार करतोय आपल्या जागेत बाबा एवढा लेख बसतो, संपादक ते ऑटोमॅटिक एडिट करतात आणि जेवढ्यात पाहिजे तेवढे मजकूर त्याच्यात छापून आपल्याला लेख देतात. आता एक तुमचं जेव्हा पहिलं पुस्तक आलं होतं, तेव्हा त्यांची तुम्हाला उत्सुकता होतीच. बरोबर, नक्कीच. त्या उत्सुकता तुम्ही कशी जपून ठेवली किंवा ती उत्सुकता केवढी इम्पॉर्टंट होती तुमच्यासाठी? कसं काय होतं, मुवमेंट कसा काय होता? पुस्तकाचं म्हटलं तर कसं आहे, ज्यावेळी मी लिहित होतो त्यावेळी लिखाणाबरोबर कात्रणं करतो. आमच्या वेळी जरासं विषयांतर करतो. आमच्या वेळी सुनील गावस्कर गाजायचे. वर्ल्ड कप चालू होतं, मी 10वीला होतो त्यावेळी. सुनील गावस्कर म्हणजे आजचं तुमचे सचिन तेंडुलकर किंवा यशस्वी जावळे कसे होते ते आम्हाला सुनील गावस्कर. सुनील गावस्करचं आमचं स्पेशल आयकॉन. आता तुम्हाला अमिताभ बच्चन आवडतं का आवडतं म्हटलं तर सांगतात बाबा ही मॅन म्हणून. तर सुनील गावस्कर आमचा आदर्श त्यावेळी होता. सुनील गावस्करचा एखादी बातमी जर छापून आम्ही कट करायचो आणि चिकटून ठेवायचो. अशाच स्वरूपाचे चिकटून ठेवायचं म्हणजे कलेक्शन जे होतं सुनील गावस्करचं ते माझं तयार बऱ्यापैकी पुस्तक छापण्यासारखं होतं. पण सुनील गावस्कर मला पुस्तक लिहायचं नव्हतं, पण ती जी चिकटून ठेवायची मला ही सवय जी लागली त्यामुळे माझे लेख येऊ लागले पेपरमध्ये छापून, कापायचं, किंग साईजच्या वहीमध्ये चिकटून ठेवायचं. अशा प्रकारे चिकटून ठेवायची मला सवय आहे. माझेच लेख छापून 1-2-3 वह्या तयार झाल्या. त्यानंतर मग माझा एक मित्र भेटला, तो मला तू पुस्तक का काढत नाहीस? आता पुस्तकावर थोडं सोडूया.
पुस्तक लिहायचं म्हणजे एकदम क्षेत्र नवीन होतं. बरोबर पुस्तक काढायला माझ्या डोक्यात संकल्पना असते की बाबा त्यात काहीतरी वेगळं लिहायचं असते, पुस्तकासाठी वेगळे विषय खूप पाहिजेत, मोठं काहीतरी असतं. खूप मोठं काहीतरी असतं, असं एक संकल्पना आहे. कारण यापूर्वी आम्ही शिवाजी सावंतांचं वाचलेलं आहे, अण्णाभाऊ साठेंची पुस्तकं वाचले, बाबा कदमांची वाचले, गुरुनाथ नायकाची वाचले, कुमुदीन रांगणे बरेच साहित्य वाचले. मग लक्षात असं आलं की तो म्हणू लागला, माझा मित्र म्हणू लागला, पुस्तक लिहायचं म्हणजे काय, नेमकं काय करायचं, तुझं जे चिकटवून ठेवलेलं आहे संग्रह तो दे. अरे बाबा तो दिलो, पैसे पाहिजेत, पुस्तक छापायचं म्हणजे एक 10-5 हजार रुपये, पुस्तकाची पैशाची काळजी करू नकोस तू, मी आहे. म्हणजे ठीक आहे, म्हणजे त्याला पैसे दे. पुस्तक दिलं, माझ्या कात्रांची वही होती ती वही दिली. आणि पहिलं पुस्तक आलं वृंदावन, ते अजय पब्लिकेशन कोल्हापूर इथून त्यांनी छापलं. दुसरं एक या क्षेत्रात याचा उद्देश म्हणण्यापेक्षा एक मला इगो हर्ट झाला. एका माझ्या मित्राला म्हटलं, तू आयुष्यात काहीच करू शकत नाहीस, अरे तू आयुष्यात काहीच करू. मला आतनं काहीतरी वाटलं, बाबा हा असं का बोलतो माझ्याबद्दल, मी काय करू शकत नाही, तुम्ही माझ्याबद्दल सांगू शकत नाही काय करू शकत. आज जो मुलगा काय करू शकत नाही, आज तो अमिताभ बच्चन सारखाही होतो किंवा आपल्या मोठ्या कलामांसारखे माणूस घडू शकतात. आपण काहीतरी करूया, वेगळं काहीतरी करूया म्हणताना पुस्तकात मी लक्ष घातलं. पहिलं पुस्तक काढलं, वृंदावन काढलं. वृंदावनच्या बरोबर दुसऱ्या वर्षी माझ्या प्राजक्त पुस्तक आलं आणि संस्काराची मोठी सदर म्हणून लोकमतमध्ये छापून यायचं. माझी मुलगी ज्यावेळी शिकत होती, तिसरीच होती, त्यावेळी कलेक्शन करून त्यावेळी तो संग्रह माझा होता, तो तिसरं पुस्तक माझं आलं. अशा प्रकारे कॉन्सिक्युटिव्ह इयरला 2-3 पुस्तकं माझी सलग आली. त्यावेळी मला असं वाटलं, आईच्या पोटात ज्यावेळी बाळ असतं, माझी भावना त्यावेळी अशी होती की आईच्या पोटातनं बाळ बाहेर येईपर्यंत, स्वतंत्र त्याला व्यक्तिमत्व मिळेपर्यंत आईला काय त्रास झालेला असता, बाळाला जो बाहेर आनंद, जो आनंद होतो, तो आनंद माझ्याकडे होता. कारण हे सांगायचा उद्देश असा, पुस्तक छापलं गेलं, पुस्तक गोव्याला आलं, छापलं कोल्हापूरला, गोव्याला पोहोचलं, मी होतो रत्नागिरीत आणि पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम उद्या होता, दुसऱ्या दिवशी होता. माझ्या मनात वेगवेगळं, पहिलं पुस्तक माझंच पुस्तक, मला म्हणजे आईला जसं आपलं बाळ बघायला मिळत नाही आणि जी हुरहुर आईची असते, बाळ कधी बघू, म्हणजे जी उत्कटता असते, ती उत्कंठता माझ्यामध्ये जबरदस्त होते. सगळ्या पुस्तक छापल्यानंतर मला 1-2 फोन आले, त्यावेळी लँडलाईन होते, लँडलाईनवर फोन आला, प्रमोद पुस्तक बरं झालं. अरे बरं झालं म्हणजे ते पुस्तक मला अजून बघायला मिळालं नाही ना. पण ज्यावेळी मला पुस्तक हातात पडलं, प्रकाशनच्या वेळी ज्यावेळी गेले तिथे, व्यासपीठ होतं, मोठे मोठे साहित्यिक बसले होते, 2-3 जण. रामनाथ गावडे म्हणून माझा सहकारी मित्र आहे, त्यानं सूत्रसंचालन केलं आणि पुस्तकाचं मुखपृष्ठ पहिलं माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं की आपण वेगळं काहीतरी करू शकतो, जो तुला काहीही जमत नाही, काहीच करू शकत नाही, हा मुद्दा मी खोडून काढला आणि माझं पहिलं पुस्तक वृंदावन प्रकाशित झालं. तेच मला विचारलं, मी जेव्हा पहिलं पुस्तक झालं तेव्हा तुम्ही त्या मित्राचं रिएक्शन काय होतं, जे मी म्हटलं होतं ते एक मित्राला म्हणतो, नाही तो भेटत नाही, तो भेटत नाही, तो कारण त्याला लाज वाटते, याच्या पुढे आला तर माझ्यापेक्षा मोठा माणूस झाला, स्पर्धा असते, इगो प्रॉब्लेम असतो प्रत्येकाचा. बरोबर, मी असं म्हटलं, तो हर्ट झाला आणि तो मला काहीतरी वेगळं चुकीचं काहीतरी बोलला तर त्याची भीती असते, त्यामुळे फेस टू फेस यायला तयार नाही आहे, अजून पण देत नाही, जवळ 20 पुस्तकं जरी झाली तरी. अरे हो बा, त्यांचा प्रॉब्लेम तो. आता एक फॅमिली रिएक्शन काय होतं जेव्हा फर्स्ट पुस्तक, म्हणून मी मला फर्स्ट पुस्तकाचा खूप मोठा आनंद असतो. वडिलांतर शाबासकी दिलीच. प्रकाशांच्या वेळी आमची भाऊजी आणि बहीण आले होते, आता भाऊजी एक्सपायर झाले, हा भाग वेगळा, तर ते आले होते आणि आमचे फॅमिली मेंबर सगळे होते. प्रमोदचं पुस्तक म्हणजे जवळ 1 तास म्हणतो 3 तासाचा कार्यक्रम केला. गुलाबाची फुलं स्पेशल बेळगाववरून आणली होती, फुलं गोमेली होती, पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. प्रमोदचं पुस्तक येते, खेडेगावातला मुलगा वेगळ्या विश्वात पाऊल ठेवून वेगळं काहीतरी करतोय, सगळ्यांचा आनंद होता. आता सर मला एक सांगा, जेव्हा आपण पुस्तक काढलं, पुस्तक आपलं आलं, म्हणजे लोकांना आवडणे, दोन्ही वेगळी प्रतिक्रिया असते. सो आता तुमच्या पुस्तकामुळे लोकांचं रिएक्शन काय होतं, किंवा लोक कशा नजरेने बघतात तुमच्या पुस्तकाला? असे असतात ना की ह्याचा पुस्तक कधी येणार, मला कधी भेटणार, अशी उत्सुकता असते. तुमच्या पुस्तकामुळे लोकांना कशी काय उत्सुकता असते? लगेच प्रश्नावली झाली. ज्यावेळी कार्यक्रम प्रकाशांचा झाला त्यावेळी म्हटलं, आता एक झालं, थांबणार का? नाही, एक झालं की संपलं नाही. माझ्या हातात एखादा विषय आला की तो लिहून होई, पण तो माझ्यासाठी नवीन असतो. ज्यावेळी मी लिहायला लागलो तो विषय माझ्यासाठी जुना होतो. एक पुस्तक आलं म्हणजे एकाच पुस्तक थांबायचं नाही. उत्सुकता जी लोकांची ताणून राहायची असते, ती वर्तमानपत्रात काय रद्दी होते जाते, पण पुस्तकं छापून जतन केलं जातं, संग्रह ठेवला जातो. आणि प्रमोदनं काहीतरी लिहिले म्हणून आमची पिढी ज्यावेळी होती, आता आम्हाला आमची मुलं 25 वर्षाची, बाबाने काहीतरी लिहिले वाचूया, त्यातनं ज्ञान आपल्याला. पुस्तक म्हणजे काहीतरी ज्ञान संग्रह. आम्ही मोठे तत्व व्यक्ती म्हणून बोलत नाही, सांगत नाही. माझं दुसऱ्या लिखाणाची शैली अशी की
अनुभव आधी घ्या, अनुभव घ्या आणि मग त्याच्यावर लिहा. तहान लागली, तुम्हाला तहान लागल्याशिवाय तहानाची व्याख्या कराल का? तुम्हाला घाम येत असेल तर एसी रूम मध्ये बसून तुम्ही एसीची आपल्या घामाची व्याख्या लिहू शकाल का? नाही. एक व्यक्ती येते, एसी असते, लेख लिहिते आणि उन्हात जाते, घाम येऊ लागतो, अरे हे येते हे काय असं म्हटलं तर हास्यास्पद होते. त्यासाठी स्वतः अनुभव घे आणि मग लिह, कारण जास्त इफेक्टिव्ह आणि परिणामकारक ते होते. तुमची जास्त बुक सर प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स वरतीच लिहिली आहे. नक्कीच. आता एक मला सांगा, आता एक असं वेळ आलाय, तुमच्या वेळी जेवढं असं नव्हतंच, गुगल, चॅट जीपीटी मुळे आता मला वाटतं दर दिवशी कोणतरी एक बुक पब्लिश करू शकतो आपली. नक्कीच. ई बुक मुळे अमेझॉन ई प्लॅटफॉर्म त्याच्यावरती सगळं करू शकतो. त्या दृष्टीने तुम्ही कसं काय बघतात त्यांना? कारण ते नवीन असे कवी आहेत, त्यांना काय माहितीच नाही त्यातलं, पण ते लिहितात, कॉपी पेस्ट करून लिहितात, कोणाला कळणार पण नाही की यांनी कॉपी पेस्ट केलाय म्हणून. बरोबर. आणि ते मुद्दाम गप्प बसतात, कारण ते बोलले तर लोकांना कळणार. बरोबर की याला कळत नाही म्हणून. बरोबर आहे. सो त्यांना कसं तुम्ही बघतात? कारण यांच्यामुळे जे मूळ कवी आहे त्यांना त्रास खूप होतो. नक्कीच. नाही, लिखाण म्हणजे कसं आहे, लेखक आणि प्रकाशक. प्रकाशक म्हणजे एक व्यावसायिक स्वरूप मिळते, लेखक म्हणजे तुम्ही जे अनुभवता ते तुम्ही लिहू शकता. एक दुसरी गोष्ट म्हणजे लेखक व्हायचे ट्रेनिंग कुठे मिळत नाहीये, कवी व्हायचे ट्रेनिंग नाहीये. आज आपण BA BCom शिकतो किंवा क्लेरिकल पोस्ट आहे, पोलीस डिपार्टमेंटचं करू, एज्युकेशन असू दे, इंजिनियर असू दे, मेडिकल असू दे, वेगळे क्षेत्र वेगळे ट्रेनिंग मिळते. कवी आणि लेखक हे उपजत गुण तुमच्यात असावे लागतात. आणि त्यावेळी ज्यावेळी तुम्ही लिहायला जाता ती अस्वस्थता तुम्हाला जाणवत असते की ह्या विषयावर मी लिहिलं पाहिजे, नवीन काहीतरी लिहिलं पाहिजे. फक्त लिहून ठेवून उपयोगाचं नसते, ते छापून आलं पाहिजे. छापून येऊनही उपयोगाचं नसते, छापून आलं की दैनिकात ते रद्दी होऊन जाते. पण ते जतन करून जर ठेवायचं असेल तर पुस्तक रूपी हे आपण जतन करून ठेवलं पाहिजे, जेणेकरून माझ्या पिढीहून दुसऱ्या पिढीकडे जो वारसा गेला पाहिजे. बरेच जो वारसा नाही चालवत तर चालतंय, पण त्यात काय त्यांनी लिहिलेलं आहे, काय मार्गदर्शन केलेलं आहे. कॉपी पेस्ट करणं आजचा जो छंद आहे, फक्त तात्काळ अळवावरचं पाणी आहे. कॉपी पेस्ट म्हणजे अळवावरचे पाणी. जर तुम्ही म्हटलात तू लेखक आहेस, तू पत्रकार आहेस किंवा तू बाबा प्रकाशक आहे, त्यातले तुझे अनुभव सांग, मग तू 1-2 पुस्तकं जर तुम्ही काढलं, तुमचा अनुभव सांग, तुम्हाला सांगता येणार नाही, कारण कॉपी पेस्ट केलं असतं. उपजत तुमच्यातलं नसते. बरोबर. तुम्ही उपजत म्हणजे काय, नेमकं आतनं ज्यावेळी येते आपल्या भावना, त्या भावना त्या शब्दात व्यक्त होत असतात. आजचे पुस्तक पोरं काय करतात, इकडचं तिकडचं घ्यायचं, कॉपी पेस्ट करतात, त्यात दैनिकात छापून की संपला पाहिजे. त्यात सातत्य असत नाही. सातत्य म्हणजे काय, आज छापून आलं, विषय जुना झाला, दुसरं काहीतरी छापून येणार, दुसऱ्या आठवड्यात, तिसऱ्या आठवड्यात, असं एखादं तुम्ही हे सर्कल ठेवा की लोकांच्या नजरेत राहायला पाहिजे. तुम्ही हायलाइट जे आपण म्हणतो, हायलाइट काय राहिलं पाहिजे की हा माणूस काहीतरी धडपडतो, काहीतरी वेगळ्या विषयावरती लिहितोय, स्वतःचं ज्ञान तो त्यात व्यक्त करतोय, त्याबरोबर ज्ञान व्यक्त करतोय, मार्गदर्शन देतो असतोय, तत्वज्ञान दुसऱ्यांना देतो. तत्वज्ञान म्हणजे नेमकं काय, शहाणपणाच्या 4 गोष्टी अनुभवान ज्यावेळी आपण लिहितो त्यावेळी ते आतून आलेलं असते. आतून आलं म्हणजे काय, नेमकं पोटातनं काढायचं बाहेर लिहायचं असं नसते. आतून ज्यावेळी येते त्यावेळी बुद्धीला ताण पडलेलं असतोय. ते जरा एक्सप्लेन करा की, कारण असं आहे. आणि एक मी इंटरव्ह्यू घेतली होती रामनाथ सरांची, रामनाथ परब, त्यांचा आजच व्हिडिओ आवड झाला. त्यांनी पण असं सांगितलं की ते रात्री 1-1:30 वाजता उठतात आणि लिहितात पोएम म्हणून. अचानक त्यांना एखाद्या कुठे झाडाकडे बसून लिहितात, असं अचानक. म्हणजे अचानक कसं होतं? नाही, कसं असतं माहिती आहे, जे न देखे रवी ओ देखे कवी, आपण असे म्हणा. सूर्य जे बघू शकत नाही तर आपण कवी लिहू शकतो, त्या शब्दांना व्यक्त करू शकतो. ती तळमळ असते. माझ्या बाबतीत सुद्धा असं घडायचंच. मी माझी ड्युटी जरी 12 वाजता रात्री संपली, मी जरी झोपलो असलो तरी एक प्रकारची आपले स्पंदनं जी असतात, आपली विचारशक्तीची शैली असते, झोपू देत नाही, तुम्हाला अस्वस्थ राहू देत नाही. तुम्ही प्रॅक्टिकली झोपलेला असता, जगासाठी झोपलेला असता, पण तुमचं विचार चक्र सुरूच असते. मांजर डोळे झाकून दूध पिते, पण जग बघत असते, मांजराला माहित नसते. असं आपण जरी म्हटलं तरी आमच्या बाबतीत, पण लेखकाच्या बाबतीत ते असं असतं की एखादा विषय, नवीन विषय ज्यावेळी आपल्या मनात घर करून जातोय, डोक्यात साठवून जातोय, तो कुठून तर लिहून दाखवूया, मग आपण तो झटकन उठतोय. ते विचार त्यावेळी आपल्या मनात आलेले असतात, ते आपण रफ त्यावेळी लिहितोय आणि दुसऱ्या दिवशी काय रात्री लिहिलं ते वाचून बघतो आणि फेअर करतो. अस्वस्थता असतं ती. आणि आता एक सर असं बघितलं मी, मोस्टली जे कवी रायटर्स जे असतात ना, त्यांना मित्र खूपच कमी असतात. आणि त्यांचे मित्र, त्यांचे कवी पोएम्स असतात किंवा त्यांचे लेख असतात, त्यांचे मित्र. हे कशासाठी किंवा कसं होतं? नाही, कसं असतं माहिती आहे, डॉक्टरचा मित्र डॉक्टरच असतो, वकीलचा मित्र वकीलच असतो, माझा मित्र सगळे साहित्यातले साहित्यिक असतात. ते का ठेवावं लागते,
मी काय चुकतो किंवा माझ्यात काय कमतरता आहे किंवा मी काय तर नवीन लिहिलं हम्म. पाहिजे, ते डिस्कशन केल्याशिवाय एकमेकांचा हम्म. म्हणजे संवाद साधल्याशिवाय सुसंवाद येत नाही. संवाद साधायचं म्हणजे काय, संवाद साधला आपल्या तोंडातून आधी बाहेर पडलं पाहिजे. बाहेर पडणं म्हणजे योग्य व्यक्तीकडे पण आपल्याला गेलं पाहिजे. तुम्हाला डॉक्टरी क्षेत्रात नॉलेज आहे, मी त्यावेळी तुम्हाला शेती क्षेत्रात जर सांगत होतो तुम्हाला समजणार नाही. बरोबर. तुम्ही त्यात तज्ञ आहे. तुम्ही बाबा एक आर्टिकल लिहिताय किंवा कविता लिहिताय किंवा एखादी गोष्ट लिहिताय, पुस्तक काहीतरी म्हणजे लिखाणा साहित्य क्षेत्रात संबंध तुमचा असेल तर साहित्य मग त्याच्याशी बोलू शकतोय. आणि मी जे बोलतो त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त समजतंय. का समजतंय? एकाच फील्ड मध्ये आपण असतो म्हणून. कळालं. मी लेखक आहे म्हणताना तुम्ही लेखक म्हणताय, मी कोणताही मोठा लेखक स्वतःला मोठा लेखक समजत नसतो. लोक त्यांना मोठी करत असतात. कळालं. पण कॉपी पेस्टमुळे काय होते, ते तात्पुरतं असते. कॉपी पेस्ट करूच नका, हे चुकीचं आहे. तात्पुरतं समाधान नाही, आत्मिक समाधान जे असते, आम्हाला आत्मिक समाधान मिळतं. वर्षाला मी एक पुस्तक लिहू शकतो. पुस्तक लिहिणं अवघड गोष्ट नाही, त्यात आपला सराव पाहिजे, सातत्य पाहिजे, नवीन नवीन संकल्पना सुचल्या पाहिजेत. नवीन नवीन कल्पना कशी सुचतात, कशी सुचावे? नवीन नवीन कल्पना सुचण्यासाठी आपण वेगवेगळी पुस्तकं वाचली पाहिजेत. थोडक्यात मासिकं वाचली पाहिजेत. तो काय ते ज्ञान पावतो म्हणून मी पासून चालत नाही. तो त्याच्या लेवल पावत असता आपण तो पुस्तक लिहित असते. प्रत्येकाची लिखाण शैली असते. माझी वाक्य आधी मोठी व्हायची, नंतर मी नंतर मग वाक्य लहान करू लागलो. हे शब्द लिहिते वेळी शब्दाचे गुणाकार होत जातात तुमचे, मल्टिप्लिकेशन ऑफ वर्ड्स. ते वर्ड्स कसे तयार होतात, ज्यावेळी तुम्ही सातत्य राहते तुमचं, लिखाणची शैली तुम्ही बदलत आहे, सल्ले दुसऱ्यांचे ऐकताय. साहित्यिक ज्यावेळी सांगत असतात बाबा प्रमोद तू इथे चुकतोस म्हणजे नेमकं काय करतो, ते आपल्या लक्षात आलं पाहिजे. आपण कुठे चुकतो हे आपल्याला जर ज्यावेळी समजतं त्यावेळी आपली शैली आपोआप बदलत जाते आणि ती लोकांना आवडू लागते. पण सर तुम्ही आता सांगितलं की वाचत राहावं म्हणून, पण वाचण्यासाठी खूपशे लोकांची पुस्तकं अशी आली आहे, खूपच लोक एक कॉपी पेस्टच करून लिहितात म्हणू शकतो मी. आम्हाला तर कसं कळणार, एक नॉर्मल लोकांना कसं कळणार की हा पुस्तक चांगलं आहे आणि हे पुस्तक खोटं आहे, कसं कळणार आम्हाला? नाही, सातत्य जेवढे तुमचं राहते पुस्तकामध्ये. आता माझं सातत्य बघा, मी कॉपी पेस्ट करत नाही, माझं सातत्य राहणार. तुम्ही कॉपी पेस्ट केला तर एका दुसऱ्या पुस्तकात 3-4 वर्षामध्ये खंड पडणार. त्यामुळे तुम्हाला त्यातलं काय समजतच नाही, मग तुम्ही कसं समजणार? लोकांना समजतंय बाबा त्याच्यात काही नाही आहे, तो इकडचं तिकडचं बघतो आणि लिहितोय, संपला विषय. असं बघायचं. अभिरुची बदलत जाते लोकांची. प्रमोद स्वतःचं पुस्तक पुढच्या वर्षी येणार ही खात्री लोकांना असते. का असते? काय तर नवीन द्यायची त्याची उर्मी आहे. त्यात लिखाणात किंवा त्या पुस्तकात सातत्य आहे. कॉपी पेस्ट करण्याचे सातत्य ते असत नाही. का असत नाही? त्यांच्या मल्टिप्लिकेशन वर्ड जी आहे संकल्पना तुम्हाला सांगितली ते असत नाहीये. का असत नाही? वेगळं स्वरूप वाचायचे म्हणजे काय, आता शेतकरी आहे, फक्त शेतीबद्दल वाचून चालत नाहीये. त्यात प्रयोग कसं करायचे, त्यात बाबा खतं कशी घालायची, त्या संबंध तो व्यवसाय वाढवते वेळी तुम्हाला जनावरांचा व्यवसाय करा, कुक्कुटपालनाचा व्यवसाय करा, संलग्नित. त्याप्रमाणे मी माझ्यात बदल घडवत गेलो आणि मी पुस्तक लिहायला सुरुवात केलो. पुस्तक लिहिल्यानंतर अजून पुस्तक काढलं तर एका मित्राने सांगितलं तू पब्लिशर होत का नाहीस. आता पब्लिकेशन क्षेत्राकडे बोलूया. यावेळी पहिलं पुस्तक आलं वृंदावन. त्यावेळी नुकतंच माझं लग्न झालं होतं आणि 100 पुस्तकं माझ्याकडे होती घरात. बायको म्हणजे एवढी 100 पुस्तकं घेऊन करणार काय? ते काय फिश मार्केटमध्ये घेऊन बसलो माझं पुस्तक विकत घ्या म्हणून, असं कोण विकत घेत नाही. बरोबर. पण जस्ट उलटी परिस्थिती रत्नागिरीमध्ये, कोकणामध्ये आहे. तिथे रघुनाथ सावंत म्हणे लायब्ररीयन मला भेटले आणि त्यांना मी माझी कथा सांगितली. सर म्हटलं अशी 100 पुस्तकं आहेत आणि काय करायचं मला समजेना. त्यावेळी प्रकाशन विश्वाचं फाउंडेशन बसत होतं. म्हणजे प्रकाशन विश्वाचं फाउंडेशन म्हणण्यापेक्षा मार्केटिंग कसं करायचं. आणलं की पुस्तक ठेवलं की ते होत नाही, बाहेर घेऊन फिरल्याशिवाय ते जात नाही. मग त्यांनी मला एक आयडिया सांगितली. कोकण मराठी साहित्य परिषदेत त्यांची रजिस्टर होतं. 100 पानांची एक किंग साइज वही होती. त्यांनी वही दिली आणि सांगितलं त्यातली 10 पानं तू झेरॉक्स कर आणि रजिस्टर मला आणून दे. म्हणजे ठीक आहे, सांग का मी होईना. मी रजिस्टर घेतो, झेरॉक्स. म्हणजे सर काय करू, प्रत्येक गोष्ट तुला कशाला सांगायला पाहिजे, तू काय करते तू बघ, माझं नाव घे, ह्या व्यक्तीच्या घराकडे जा आणि त्यानं ते पुस्तक विक. ठीक आहे म्हटलं सर, प्रयोग करूया. आता 100 पुस्तकं तर संपायला पाहिजेत, 10,000 तर गुंतवलेले आहेत, कुठून तर पैसे उभे राहायला पाहिजेत. मग त्यांच्या सल्ल्याप्रमाणे माझी ड्युटी 2 ते 10 होती दुपारची. रात्री 10ला मी घरी यायचो. दुसऱ्या दिवशी उठलो, चहा नाश्ता आंघोळ आवरलं, बॅगमध्ये 10 पुस्तकं घातली, झेरॉक्सची कागदं घेतली आणि प्रत्येकाच्या घर पायी फिरत मी रत्नागिरी 6 किलोमीटर जायचं, 3 ते 6 किलोमीटर. पाण्याची बाटली 10 पुस्तकं. सर माझं पहिलं पुस्तक आहे, मी लेखक आणि प्रकाशक आहे आणि तुम्ही विकत घ्यावं. ही माझी नंबर. सॉरी, प्रकाशक म्हणून त्यावेळी नव्हतो, तर लेखक आहे. लेखक तुमच्या दारात आहे, एक पुस्तक घ्या. ठीक आहे,
किंमत किती, 150 रुपये, हे घ्या 150 रुपये. अशा प्रकारे मी 6,000 रुपयाची पुस्तकं तिथे विकली रत्नागिरीत. तुम्ही स्वतः विकली? स्वतः विकली. डोर टू डोर सेल्समन. लेखकच बरं. सेल्समन झाला. लेखक तुमच्या दारात येतो, माझं पुस्तक विकत घ्या म्हणून रिक्वेस्ट करतो आणि वाचक ते घेतोय. कारण रघुनाथ चव्हाण कळलं. तुमच्या पाठीशी आहेत. यात स्वामी स्वरूपानंदाचं एक वाक्य आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तसं रघुनाथ चव्हाण कळलं. पाठीमागे माझ्या त्या असं मी म्हणायचो आणि मी पुढे जायचो. पण हा कॉन्फिडन्स कसा आला? कारण मोस्टली नाही नाही नाही, कसं आहे, आपण गुंतवलेला पैसा उभा राहायला पाहिजे. बरोबर. घरात ठेवून पुस्तकं करणार काय? त्याचे एखादी 2 होणार नाही किंवा ठेवले की घरात तुला पैसे मिळणार नाहीत. मी 10,000 तुझ्याकडनं घेतले, तुझे 10,000 फेडायचे माझ्या आहेत. हा. पण ते फेडण्यासाठी मी आता पगार तर तेवढा आम्हाला जास्त नव्हता. प्रत्येक दारात जायचा, विनंती करायचं, काय 120 नाही घ्यायचे, काय 150 घ्यायचे. हातात माझी पुस्तकं विकली गेली. त्याच वेळी संगम भोसले मला सांगितलं, गोवा सेंट्रल लायब्ररीमध्ये जा, परभणी इथे मराठा अकादमी परभणी तिथे गेली होती, इथे पुस्तक इथे जा आणि सेंट्रल लायब्ररी फिश मार्केटमध्ये होती आता स्थलांतर झाले नवी बिल्डिंगमध्ये, तिथे जा. मग तिथे त्याच्या सल्ल्यानुसार मी तिथे गेलो. म्हणजे तुम्हाला वेगवेगळे मार्गदर्शक त्यावेळी भेटत असतात. तुमची अडचण सांगायचे अवकाश मार्गदर्शक भेटत जातात. फक्त त्या मार्गदर्शकानुसार तुम्ही पाऊल टाकायचं, तुम्ही ती क्रिया करायची. मी परत लायब्ररीमध्ये आलो आणि त्यांना सांगितलं असं, ठीक आहे, 3,000 रुपये त्यांनी पुस्तकं विकत दिली, 10,000 गुंतवलं, नो लॉस नो प्रॉफिट. तिथं माझं प्रकाशनचं फाउंडेशन, सर्क्युलेशनचं फाउंडेशन बसत होतं. पण ते मला माहिती नव्हतं. हे फाउंडेशन म्हणजे मी प्रकाशक होणार आहे भविष्यात. मला माहितीच काय नव्हतं. मला काय नव्हतं. फक्त पुस्तकं विकायची, लेखक आणि पुस्तक एवढा संबंध. आणि आनंदाने ते पुस्तकं लोक विकत पण घ्यायचे. लायब्ररीमध्ये गेल्यानंतर पुस्तक घ्यायची. आणि एकदा सांगितलं, बाबा कॉलेजचे ग्रंथालयात जा, माझं नाव सांग आणि 2 पुस्तकं त्यांना दे. त्यांच्या नावाने घेतलं. फक्त त्यावेळी पैसा मला पाहिजे होता, कारण ज्याचे घेते त्याला वेळेवर पैसे देणे माझं महत्वाचं होतं. पण लेखक म्हणून घडते वेळी प्रकाशकच त्यावेळी घडत होता. प्रकाशकाची फाउंडेशन मुळं जी होती, बेस तिथे बसत होता. ते ज्यावेळी मी रत्नागिरी सोडून ज्यावेळी कोल्हापूरला आलो, त्यावेळी त्याचा मला फायदा झाला. म्हणजे तुम्ही सगळं काम केलंय जे जगते. नक्कीच. आणि सर मला आता विचारायचं आहे की अगोदर मुलं खूप पुस्तकं वाचायची पण, होय. आणि आता काळ असा आहे की एक व्हिडिओ थ्रू डिजिटल मीडियाचे जास्त लोक ऐकतात, मुलं बरोबर. स्पेशली बघितलं पॉडकास्ट, डिस्कशन असं खूप काय काय ऐकतात. होय. सर याच्यामुळे त्या वाचण्याचा छंद खूपच कमी झालाय. होय. छंद जगवायचा कसा परत मुलांनी? नाही, थोडक्यात कसं आहे, आजचं मोबाईलचं युग जे आहे खूप विचित्र आहे. मोबाईलचा फायदा जेवढा आहे त्याच्यापैकी शतपटीने नुकसान आहे. आज लव्ह मॅरेज, आई वडिलांचं न ऐकणं, खोटं बोलणं, हे फक्त मोबाईलमुळे शिकलेले आहेत. त्यांना स्वतःची विचार करायची स्वतःची पॉवर नाही आहे. पॉवर जी आहे ती एकदमच खूप वीक झालेली आहे. मी काहीतरी वेगळं करू ही भावना त्यांची लुप्त झाली. आजच्या मुलांमध्ये आता विचार करायला तर त्यांना मित्र किती आहेत ते बघा आधी. खूपच मित्रच नाहीत. मोबाईल त्यांचा मित्र झालेला आहे. मोबाईल मध्ये मित्र खूप आहे ना, फॉलोअर्स आहेत पण तात्पुरता आहेत ना. आता अडचणी सापडल्यानं तुला मदत करायला किती जण येणार आहेत. आता मी आता बघा, माझा प्रवास जसा झाला, बेळगाववरून रत्नागिरीला गोव्याला आलो, गोव्यातनं परत मी कोल्हापूरला सेटल झालो. माझं वाचक वाढला, माझे फ्रेंडशिप वाढली. अडीअडचणीला गेल्यानंतर पैसेच नसतील, चल पैसे घे, जेवण मिळत नसेल, चल जेवण घे. ही आज किती जण तुम्हाला तुमचाच मित्र फॉलोअर इथं आहे, तुम्ही रस्त्यावर पडलेला बघतो, तो प्रत्येक वेळी नवीन फॉलोअर तर शोधत असतो. एकच फॉलोअर चिकटून राहत नाही. बरोबर आहे. टू द पॉइंट असत नाही. बरोबर. तो अरे पडत आहे, इथं माझं काम महत्वाचे असं. तुमचे व्हॅल्युएशन, पण मी रस्त्यावर पडलो, प्रमोद स्वतःवर पडले, मग 4 लोक माझ्याकडे येणार. ज्यावेळी असा फॉलोअर जो असतो, असा लेखक जो असतोय, असं तर हे कोकणीतनं म्हटलं की संपला विषय. पण आमच्या बाबतीत ते घडत नाही. का घडत नाही? आम्ही क्रिएटिव्हिटी करून फाउंडेशन आमचं जे आहे, मोजकेच लोकांची तुम्ही मैत्री करा, कधी तुम्हाला धावून येते. आता 500 मागितल्या 5,000 रुपये टाकणार माझे मित्र आहे. रामनाथ गवडेसारखे मित्र, पैसे कधी पाहिजेत म्हणून विचारत नाही. पैसे मागितले कधी देणार विचारत नाही. प्रमोद कोण असतो तर आपले पैसे पाठवत नाही. आज तुम्ही मागून बघा 5,000 बाहेर मार्केटला, तुम्हाला कोण देतो का बघा. मग तुमचे मित्र कसले हे? बरोबर आहे. फ्रेंडशिप सुद्धा करते वेळी असे मित्र तुम्ही 4च फ्रेंडशिप जोडा. हातातलं काम सोडून तुमच्या पाठीशी किती जण माणसं येतात? कोणच येत नाही. कारण फॉलोअर जे असतात त्यांचे 3-4 फॉलोअर्स आहेत, पण एक फॉलोअर्स तुम्हाला येतो का म्हटलं त्याला नाहीच येणार, कारण त्याचं काम महत्वाचं त्यावर असते. पण स्वतःचं महत्वाचं काम सोडून तुमच्या पाठी ज्यावेळी माणसं येतात त्यावेळी तुमचे क्रेडिटिव्हिटी असते तुम्ही वाढवलेली असते. आता तुम्ही सांगितले, खूप मोठा पॉईंट सांगितलं, पण आता याच्यानं मुलं बाहेर कशी पडणार? तुम्ही सांगितला प्रॉब्लेम, हा मेजर प्रॉब्लेम आहेच मुलं, पण बाहेर कशी पडणार? कारण प्रत्येक फॉलोअर्स वाढण्यासाठीच काम करतो ना. बाहेर जर पडायचं तुम्हाला तर मोबाईल पासून लांब राहा.
का लांब राहा, हम्म. गरजेपुरतं मोबाईलला. आमच्या मुलांना पण मी तेच सांगतो, जेवते वेळी मोबाईल बघायचा नाही. सगळ्यांचे 3-4 मोबाईल बाजूला असतात, किती रिंग वाजवते किती वाजवते. आता मोबाईल वाजला की लगेच उत्सुकता वाटते, कोण आहे लगेच बघतो फोनवर, ऍक्सिडेंट होऊन जातात. ते तुम्ही गोव्यात तर प्रचंड प्रमाणात वाढले, गोव्यातच नव्हे सगळ्या देशात प्रचंड प्रमाणात मोबाईलमुळे ऍक्सिडेंट किती होतात. खोट्या बोलायला मुलं किती शिकलेत, बाजूलाच मुलं असतात, हा घरात ना राहून बाहेर असा. आई वडील अरे म्हटलं तू घरातच आहेस, कशाला त्याला खोटं सांगतोस. ही वृत्ती वाढत जाते. बरोबर आहे. कुठल्या गोष्टीला तुम्ही महत्व द्यायचं, कुठल्या गोष्टीला किंमत द्यायचं. आई वडील बोलतात तिकडे लक्ष द्यायचं की मोबाईलमध्ये चॅटिंग करण्याकडे लक्ष द्यायचं. प्रत्येकाने आपण वैयक्तिक ठरवलं पाहिजे. हे ठरवते वेळी भविष्यात मी काहीतरी वेगळं होणार आहे. आई वडील बाबा शेतकरी आहेत म्हणून शेतकरीच होणार नाही, काहीतरी वेगळं करणार आहे. मोबाईल पासून तुम्ही जेवढ्या लांब राहाल तेवढं तुम्ही सुरक्षित असाल. आज तुमचे कान बहिरे होत चालेल, डोळे तुम्हाला चष्मा लागलेला आहे. कशाचे परिणाम? मोबाईलचे परिणाम. आम्ही पण वापरतो, आमची पुस्तकं आहेत त्याच्यात. रात्री आम्ही टाईप करत असतो, आम्ही प्रकाश आम्हाला 4 पैसे पण पाहिजे. माझ्या पुस्तकाची संकल्पना काय आहे, नवोदित साहित्याने इथे यावेत म्हणून माझी धडपड आहे. कोणच येत नाहीत. असं काय घडतंय? आपण प्रॉपर चॅनल प्रमाणे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. परंतु येत नाहीत असं नाहीये. तुमचा मार्ग बदला. तुम्ही मार्ग बदलणं म्हणजे काय? मी मोबाईलनं बघत राहिलो, माझं कोण भेटत नाही तिथे. आपलं भांगरभूमी म्हणून दैनिक आहे, व्हॉट्सअपला मला पडते ते ऑनलाईनला. मी मार्गदर्शन बदलतो, मार्ग बदलतो. वेळी लेखक कोणी असू देतो, त्यांना फोन करायचा, तुमची कविता चांगलं झालेली आहे, तुम्ही लिहित राहा. अरे तो कोल्हापूर बसला बरं, थंयच्यान म्हाका फोन येता आणि सारगी म्हजो नेबर आसा तो म्हाका फोन करना कविता बरी जाल्या म्हणून. म्हणजे माझ्यात काहीतरी वेगळं आहे म्हणून कुठूनही मला फोन येतोय, ही जाणीव तुम्हाला होते आणि तुम्ही लिहित राहताय. ज्यावेळी मी लिहित राहत होतो, मला स्फूर्ती आम्हाला मागे थाप येते. आम्ही फोनवर तुम्हाला फोन करून सांगतो की फॉर एक्झाम्पल सोनाली पेडणेकर. सोनाली पेडणेकर या मॅडमला मी 3 वर्ष फोन करत होतो. मोबाईल ज्यावेळी हातात माझ्या आला, एखादी कविता आवडली, फोन करायचा, मॅडम तुमची कविता चांगली झाली. एखादा आर्टिकल आलं मराठी दैनिकातनं, त्यांना फोन करायचं. पण त्या अननोन नंबरनं उचलत नव्हत्या, ही भीती असते. परक्या माणसाशी बोलायचं कसं नेमकं. मग एक दिवस डोरिंग करून त्या बोलल्या, घाबरत बोलल्या. कोण बोलताय? प्रमोद सुतार बोलतोय. काय काम होतं? म्हणजे कविता चांगली झाली म्हणजे बस कट करणार नाही. मग ती शैली जी असते, अनोळख्या माणसाशी तुमचं संभाषण साधायचं, त्यावेळी तुम्ही त्यांना हरभर झाडा चढवा, त्यांची स्तुती करा, त्यांच्या फॅमिलीबद्दल विचारत जा, त्यांच्या प्रोफेशनबद्दल विचारत जा, त्यांची मुलं काय, त्याच्या काडीमात्र तुमचा संबंध असत नाही, पण बोलतं कसं करायचं माणसांना समोरच्या, ते तुमच्याकडे कला असेल तर अनोळखी माणूस सुद्धा तुमचा मित्र होतो. तशा प्रकारे सोनाली पेडणेकर माझ्याकडे आले, अविनाश कुक्कळकर माझ्याकडे आले, शीतल सावंत आल्या, आपले सांबारी म्हणून ती मॅडम आली. अशी कैक मध्ये फक्त मी भांगरभूमीमधनं वाचायचं आणि त्यांना मी फोन करायचो. सोनाली पेडणेकरची 4 पुस्तकं माझ्याकडे चालू आहेत. ना ओळख ना पळख. पहिली पुस्तकं जाणून दिलं. माझा मोठा एवढाच आहे, तुम्ही मोठे व्हा, तुम्हाला 4 पैसे मिळू दे, 4 पैशातले 2 पैसे मला मिळू दे. माझ्या कामाचं स्वरूप पण तसंच आहे. मी काम करतो, मी प्रूफ रीडर आहे, मी काम करतो, लिहितो. त्याच वेळी 10 पैसे मिळाले तर 2 पैसे माझ्या मित्राला मी देतो. त्याच्या सेटिंग तो प्रोफेशनल करतोय. प्रोफेशनल ज्यावेळी विचार करता मी व्यावसायिक, प्रोफेशनल म्हणजे व्यावसायिक. मी व्यावसायिक म्हणून एखादं पुस्तक घेतोय तर ते व्यावसायिक झालं पाहिजे. नवोदित लेखकांना ते व्यावसायिक पुस्तक योग्य वाटलं पाहिजे. दिलं ते योग्य माणसाकडे आपण दिलं छापायला, टाईप करायला. प्रूफ रिडिंगच्या बाबतीत सुद्धा कोकणीचं प्रूफ रिडिंग खूप विचित्र आहे. प्रत्येक शब्दावर अनुस्वार पाहिजे असतं. रात्री अपरात्री आम्हाला फोन आला तर आम्ही आनंदाने करतो, कारण तुम्ही चांगले घडाल हा माझा उद्देश आहे. तुम्हाला आनंद मिळतो, पुस्तक मिळावंच, पण पुस्तक चांगलं व्हावं. नुसतं पुस्तक म्हणून चालत नाहीये. ते जर इकडचा अनुस्वार तिकडे येतात, तिकडचा अनुस्वार इकडे पडला, खूप त्याच्यात विषय वेगळा होतोय, गांभीर कमी होतं त्यातलं. तर तुम्ही घडावेत गोमंतकी साहित्यातले, कोकणी असू दे, मराठी असू दे, हिंदी असू दे, इंग्रजी असू दे. मी 3-4 भाषेतून पुस्तकं काढलेली आहेत. त्यावेळी ती माझी संकल्पना आहे आणि ती हळूहळू. पण सर आता आमच्या हार्ड कॉपी कसं करण्यासाठी पैसे खर्च होतात आणि ई कॉपी साठी काय खर्च होत नाही. त्याचा डिफरन्स काय ई कॉपी मध्ये आणि हार्ड कॉपी मध्ये? कारण ई कॉपी मध्ये पण आम्ही वाचू शकतो आणि पब्लिश पण आम्ही इझिली करू शकतो, आणि हार्ड कॉपी मुळे आम्हाला थोडं हार्ड होतं, म्हणजे पैसे खूप खर्च करावे लागतात. नाही, ही संकल्पना चुकीची आहे. ई कॉपी म्हणजे तुम्हाला काय, ओनली रिलेटेड टू मोबाईल, कॉम्प्युटर
त्या इलेक्ट्रॉनिक वस्तूचे संबंधित आहे. पण आपल्या सॉफ्ट कॉपी किंवा हार्ड कॉपी प्रिंट मीडियाकडे आपण ज्यावेळी वळतो त्यावेळी तुमच्याकडे रफ तुमचंच लेखन टाईप केलेल्या स्वरूपात व्यवस्थित मांडणी केलेल्या स्वरूपात पुस्तकाच्या लेआउट मध्ये स्वरूपात तुमच्या जतन केले जातं असते. ही कडे ज्यावेळी तुम्ही वळताय तेव्हा व्हायरस गेला की सगळंच गेलं. आणि ज्यावेळी प्रिंट मीडियाकडे वळताय त्यावेळी तुमच्याकडे सॉफ्ट कॉपी एक असते, हार्ड कॉपी जी असते तुमच्याकडे असते, छापलेलं काहीतरी असते तुमच्याकडे पुरावा. माझ्या बाबतीत पण असंच झालं. पहिलंच पुस्तक जेव्हा मी काढलं माझ्या पब्लिकेशनचं गुलमोहर म्हणून, ज्यावेळी मी पुस्तक हे करायचं काम तिथं ते पूर्ण करप्ट झालं. अरे देवा, माझं पहिलं पुस्तक म्हणजे अडचणी ह्या सुरुवातीपासून तुम्हाला याव्यात आल्याशिवाय तुम्हाला शानपण सुचत नाही. त्यामुळे नशीब माझं एवढं होतं की माझ्याकडे एक कॉपी प्रिंट काढलेली कॉपी होती, सॉफ्ट कॉपी हार्ड कॉपी असेल ती पुस्तकाच्या स्वरूपात मी आता तुम्हाला दाखवू शकलो असतं, आणलेलं नाहीये, त्याची कॉपी माझ्याकडे होती. मग मी काय केलं, मला माझं पुस्तक काढायचं आहे, मला माझी संस्था उभी करायची आहे. अडचणी आल्याशिवाय तुम्हाला मार्ग मिळत नाहीत आणि मार्ग जर पाहिजे तर मार्गदर्शक मिळतोय आणि त्यामुळे तुम्हाला कॉम्प्युटरवाले असू दे आणि कोणत्या असू त्या रिलेटेड सगळे माणसं भेटत आहेत. फक्त तुमची आत्मिक इच्छा पाहिजे, माझं पुस्तक आलं पाहिजे. मग मी माझं पुस्तक काढलं. माझं पुस्तक काढायचं दुसरं ध्येय असं होतं, यावेळी अब्जर पब्लिकेशन मध्ये मी माझं पहिलं पुस्तक काढलं वृंदावन. त्यावेळी असंख्य त्याच्यात चुका राहिल्या आणि पुस्तकाच्या संकल्पनाप्रमाणे कसं असते, इथे लेख संपला की खालची जागा कोरी द्यायची. अरे प्रमोद सुचाचं जे अजबनं काढले पुस्तक म्हणजे निम्मू पुस्तक वाचायचे, निम्मू पुस्तक कोरच. मला ते नको होतं. मला माझ्या पद्धतीने मला पाहिजे तसं पुस्तक यावं. बेस माझ्या पब्लिकेशनचा तोच आहे. तुम्हाला पाहिजे तसं पुस्तक यावं असं तुम्हाला वाटतं, माझ्या पद्धतीने माझा पुस्तक आला पाहिजे, माझं भरगत माझी पुस्तकं असणार. कोरी जागा 7-8 ओळीची कोरी जागा राहील, पण पुस्तक तुम्हाला प्रमोदचं पुस्तक म्हणजे तुम्हाला भरगत काय तर वाचायला मिळणार. तर ते बेसिकली अशा पुस्तकांची एक हे काय असते म्हणजे फॉर्मॅट जर कोणाला करायचं असेल, पब्लिश करायचं असेल तर त्यांचं प्राइस किंवा कसं काय असतं? नाही, कसं असतं म्हणजे आता प्रत्येक वर्षी लायब्ररीचे नियम बदलत असतात. पुस्तक छातवड्या आर्ट अँड कल्चर किंवा आपलं सेंट्रल लायब्ररी किंवा मराठी अकादमी यांना पुस्तकं पाहिजे असतात. ती पुस्तकं अशी पाहिजे असतात की पानाच्या संख्येवर आम्ही किंमत ठेवतो. ही पुस्तकाची जी पानं असतात, आता साधारण हे 96 पानाचं पुस्तक आहे. 96 पानाचं आम्ही 150 रुपये किंमत ठेवलेली आहे. 2.5 रुपये, 1.5 रुपये ते 2.5 रुपयापर्यंत आम्ही रेंज ठेवतो एका पानाची किंमत. ती गुणिले ती. काही लायब्ररी म्हणतात 200च्या आतली पुस्तक असेल तर आम्ही सर्क्युलेशन प्रमाणे पानाची संख्या कमी करायची आणि पानाची संख्या कमी प्राइस ठरवायची. एक दुसरं, पुस्तकाची किंमत वाढते ती आतला कागद जो आपण वापरतो. प्रत्येक पुस्तकाची कागद वेगळ्या वेगळ्या असते. हे आम्ही 80 GSM 100 GSMचे कागद वापरतो. त्यातल्या 90 लेखकांना वगैरे त्यातला फरक काय समजत नाही, पण ज्यावेळी पुस्तक हातात येल्यानंतर समजतं. पाठपूट दिसू लागली इकडचं म्हणजे 80 70 GSMचे कागद. हे आता आपल्याला घेतलेलं आहे दिसत नाही, हे 80 GSM किंवा 100 GSMचं. पण त्यात मॅप लिहितो म्हणून कागद वेगळा येतोय. पुस्तक एकदम हलकं असतंय, कागद एकदम सुपिरियर वापरलं असतं. कागदाप्रमाणे ते पुस्तकाची किंमत ठरवली जाते. आता एक सर मेजर कवीमध्ये प्रॉब्लेम असं काय असतो? कारण खूपशे मुलं किंवा आता कोण लिहितात ना त्यांना एकदा कळतच नाही हा प्रॉब्लेम घडतो माझ्याकडे म्हणून. ती चूक करत राहतो. कुठली चूक आहे जी करत राहतो आणि कॉमन आहे प्रत्येक कवीमध्ये? नाही, काय होते चूक म्हणजे काय, आपण जे लिहितो ते आपल्याला जर आवडत नसेल, आपण जे लिहितो जर आपल्याला जर आवडत नसेल, माझ्याकडे काय तर चुकतं असं वाटेल, तुम्ही दुसऱ्यांचं मार्गदर्शन घ्या. त्यात कमीपणा घेऊ नका. किंवा जरी तो कॉपी पेस्ट जरी करणार, माझं आता मी हे तुम्हाला दाखवलं, अरे त्याच्यापेक्षा मी सुंदर लिहू शकतो म्हणणं वेगळं आणि लिहिणं वेगळं. बरोबर. मी लेखक घडलो, अरे हे पण मी लिहू शकतो. असं माझी एक कथा छापून आली होती तरुण भारतमध्ये, आणि आमचे एक सर होते तिथे, ते गणिताचे टीचर. तर म्हणाले प्रमोद हे शेवट हे असं वेगळं पाहिजे होतं या कथेचं आणि असं कर आणखीन छान दिसेल. सर म्हटलं तुम्हाला 100 रुपये बक्षीस दिलं म्हणजे त्या कथेचं शेवट तुमच्या पद्धतीने करा, मला लिहून द्या, मी वाचतो आणि तुम्हाला 100 रुपये घेऊन देतो. ते सर आज पण लिहिलेले नाहीत. सांगायचा उद्देश असा की दुसऱ्यांना सांगणं वेगळं पडतंय आणि आपण स्वतःहून ते क्रिया करणे वेगळं पडतंय. आणि क्रिया नुसतं करून चालत की त्यात सातत्य राखलं. सातत्य शब्द मी परत का वापरतोय, आज अभावतोच फक्त सोनाली पेडणेकर किंवा आपले कोकणी साहित्यातले किंवा आपलं अविनाश कुलकर्णी ही नावं काय घेतो मी, कधी भांगर आठ किंवा आणखी एक त्या लाड म्हणून मॅडम शिल्पा लाड, त्यांचं नावं घ्यायची कारण अशी की त्यांचं सातत्य आहे. सातत्य राखते वेळी वैविध्यता आहे.
वैविध्य म्हणजे काय, नाविन्य. आज हे वाचलं, उद्या दुसरंच काय वाचायला म्हणलं, परवा आणखीच होतं काय, म्हणजे तुम्हाला उत्सुकता आली परवा त्याच्यात पुढे पुढे काय त्या लिहित राहणार. मग आपण वरलं आपलं पान नंबर 4च ओपन करणार, तिथे लेख छापलेला असतो, तिथे कविता छापलेलंच नाही. अरे 8 दिवस झाला बरं, सोनालीचं लेखच ना बरं. अरे 8 दिवस झालं, अविनाश कोकाळेचं लेखच ना बरं. मग ते खाली मोबाईल नंबर देतात, काही पद्धती आहे, मग ते फोन करून विचारतात, बाबा तुमचं काय लेखन का नाही आहे. म्हणजे वाचकांची रुची त्याप्रमाणे बदलत जाते आणि वाचक तुम्हाला लेखकाशी आणि कवीशी अटॅच होतोय. लेखनाची सवय, वाचण्याची सवय कशी लावायची जर कोणाला सवयच नाही, कोण ऍडिक्टेड आहे समज मोबाईलकडे, सवय कशी लावायची? सवय लावायची म्हणजे कसं आहे, नेमकं जेवणाला आपण वेळ देतो, मोबाईलला वेळ देतो, ड्युटीला जायला वेळ देतो, नित्य काम सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आपण वेगवेगळ्या कामाला, म्हणजे प्रत्येक वेळी आपली भूमिका बदलत असते. पुस्तक वाचायला तुम्ही अर्धा तास द्या ना, पुस्तक लिहायला 10 मिनिटं द्या ना. माझं म्हणणं कसं आहे, तुम्ही टाइम टेबल, आपलं परीक्षेचं टाइम टेबल किंवा शाळेचं टाइम टेबल असतं, वाचनाचं टाइम टेबल ठेवा. एक बाबा पेपर मी 10 मिनिटं वाचणार. सर पण टाइम टेबल 4 दिवस फॉलो होतं ना? नाही, तेच म्हणूनच म्हटलं तुम्हाला सातत्य का ठेवा म्हणतो. अपडेट नॉलेज जर तुम्हाला मिळायला पाहिजे असेल, आणि बाहेर जे घडते, बाहेर म्हणजे आपलं घराच्या उमराच्या बाहेर गेल्यानंतर आकाश ठेंगणं आपलं विश्व पसरलेलं असते, तिथे फेस करते वेळी तुम्ही कमी पडू नये. तुम्ही कमी पडू म्हणजे काय, तू आता हर तऱ्हेची माणसं भेटतात. आता घरात बाबा आल्यानंतर तुम्ही त्यांना बाबा म्हणताय, ऑफिसमध्ये गेल्यानंतर ते शिक्षक म्हणतात, बाहेर त्याच्या आपल्या मित्र आपला मित्र म्हणतात. असे तुमची ज्यावेळी व्याख्या बदलत जाते, त्याप्रमाणे तुम्ही व्याख्या जर बदलायची असेल तर तुम्ही बाहेर फिरा, छंद वेगवेगळे जोपासा. आता आपण व्हॉलीबॉल खेळायचो किंवा वेगवेगळे खेळ खेळायचो, कॅरम खेळायचो, खेळ पण कमी झाले. मग तसं तुम्ही टाइम टेबल आखा आणि त्यात सातत्य ठेवा. पण सातत्यावर बोलणं आणि ठेवणं हे दोन्ही वेगळंच आहे. नाही, ऍक्च्युली डीप कसं ठेवायचं याच्यावरती खूप लोक बोलतात सर, पण कसं ठेवायचं ऍक्च्युली ते आपण बदललं पाहिजे. कसं बदलणं म्हणजे काय, स्पेशली वेळ दिला पाहिजे. आज तुमच्यासाठी मी वेळ दिलाय ना, बरोबर, आज वेळ दिला, मला वेळ नाही, मी गेलो असतो, तुम्ही पण माझ्यापर्यंत आला नसता किंवा मी पण 4 जणांपर्यंत पोहोचलो नसतो, माझं बोलणं पण ऐकायला गेलं असतं. सातत्य ठेवा का म्हणतो, सारखं सारखं मी तुम्हाला का सांगतोय, तुमच्या सवयी बदला. मी ह्या वेळेला देवपूजा करायला तुम्ही ठराविक वेळ देताय, सकाळ उठल्यानंतर आई वडिलांना पाया पडताय, नित्यनेमाच्या जेवणापूर्वी आपण वदनी कवळ म्हणतो, ते सकाळ जरी कालबाई झाली तरी पाया पडताय, अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणताय, तुम्ही जेवायला वेळ देताय, आंघोळ करायला वेळ देताय, मग वाचनाला वेळ का देत नाही? चांगल्या गोष्टी मोबाईल व्हॉट्सअपला चॅटिंग करताय, तुम्ही गुड मॉर्निंगचे मेसेज पाठवताय, त्यावेळी तुम्हाला बोटं फिरवला मग 4 पेन लिहायला काय तुम्हाला वेळ असेल. म्हणजे तुम्ही सातत्य राखते वेळी तुम्ही त्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे, किंवा ठराविक वेळेत ठराविक माणसाला बोला किंवा ठराविक करायला मी वेळ देणारच. आता स्टुडंट्स आहे, अभ्यासाला तुम्ही वेळ देताय की नाही, परीक्षा जवळ आली की वेळ देताय की नाही, आणि पेपर लिहिते वेळी वेळ देताय की तुम्हाला ठराविक वेळ असते की नाही. अरे वर्षभर तू हे करणार, अभ्यास करणार आणि 3 तासात तू लिहून टाकणार, मग तुझं काहीतरी कौशल्य आहे त्याच्यात, वर्षभर घेतलेलं ज्ञान 3 तासात तू बोर्डाच्या परीक्षेत लिहून ठेवणार आणि तू टॉपला येणार. मग वेळ दिल्याशिवाय तुम्हाला होईल का? सातत्य राख म्हणजे काय, नेमकं तेच केलं पाहिजे, आपण बदललं पाहिजे. आम्ही झपाटून लिहायचो, आता मगाशी सांगितल्याप्रमाणे रात्री 1 वाजता उठून लिहायचो. असं लिहिणं कधी होते, एखादा प्रसंग तुमच्या बाबतीत घडलेला असते, तुम्हाला लिहावंच वाटते पण तुम्हाला वेळ असत नाही, पण तसाच प्रसंग दुसऱ्यांदा जर घडला, अरे हा प्रसंग घडून गेलाय, तो प्रसंग लिहा आणि हा प्रसंग लिहा, लेख तयार झाला की. अशा प्रकारे मी 3 लेखक घडवलेत, माझ्यापेक्षा चांगले लिहितात ते. आई तुमची स्वयंपाक करायला वेळ देते, आई स्वयंपाक करायला वेळ देते, त्यावेळी भांडी किती पडणार आहेत त्याचा विचार केलेला असते. तेव्हा झोपून उठल्यानंतर भांडी घासायची की आधी घासायचं नंतर झोपायचं, ही टाइम टेबल ती कशी बदलते तसं तुम्ही बदला ना. महिला वर्गाने आपण कमी लेखतो, तू कायच भरून काम असं ना, पण मला खरोखर एवढं सांगायचंय की महिला वर्ग पुरुष वर्गापेक्षा जास्त काम असते, त्याचा आदर राखा. का राखा? त्यांच्या भूमिका तपासा. तू जोडता म्हणजे वडलं किती करता, एकच काम करता मग तू जोडपाहिजे, त्यांच्या तशा असा ना, प्रत्येक गोष्टी त्यांना पैसाच मांडा असं पैसाचा विचार करणार ते. बरोबर आहे, प्रत्येक वेळी त्यांची भूमिका बदलत जाते, मग तुम्ही तुमची भूमिका बदलत जात नाही, त्यांचा आदर राखा. म्हातारी माणसं घरात असली की देवासमान असतात असं आपण म्हणतो, म्हातारी माणसं असली की घर हसरं म्हणतो, हसून म्हणतो,
मग तुमचं घर का हसत नाही? हसायला पाहिजे. आताच एक आजीची कहाणी म्हणून माझ्याकडे एक पुस्तक आलेलं आहे अविनाश कुकाळकरचं. त्या आजी कहाणी सांगत असते, मोठ्या गोष्टी सांगत असते. त्या गोष्टीतनं आजी 10 गोष्टी सांगते आणि एक पुस्तक तयार होते. मग आईवर जर आपण लिहायला बसलो तर आपण विश्व पुरणार नाही हो. ते आहे. आई कधी निर्माण होते? आईला आई कधी म्हणतो? तिच्यात सुप्त गुण असतात की मुलं जन्माला घालणं, नवीन जीव उत्पत्ती तयार करणं. मग तिला तुम्ही कमी का लागता? बाबा फक्त 8 तास लागतात प्रत्येक घराला. बाबा मोठं काय तर संकट आलं की बाबा रे म्हणणार आहे आणि प्रत्येक वेळी खाली पडलास आणि काय आई ग आई ग करत राहतात. म्हणजे आईची आठवण तुम्हाला जास्त येत असते. मग आईची अटॅचमेंट करा. वृद्धाश्रमाची संख्या का वाढायला लागलेली आहे? परवाचा एक लेख वाचला. असा लेख आला होता की मुलगा मुलगी अमेरिकेत सेटल झाले, नाही तुझे वडील वाढलेत, हा एवढे पैसे पडवलेत, वडिलांनी क्रियाक्रम करून टाका, तुमचे अटॅचमेंट संपलं. हे ह्याच्यावर सर मी एक सांगतो, त्याविषयी मला मित्रांनी सांगितलं, आता लोक जसे पिक्चरवर ते मर्डर पण दाखवतात ना, जेव्हा ते हसून हसून बघतात, म्हणजे इमोशनच संपलाय. बरोबर होय, नक्कीच. पण तसा इन्सिडेंट आम्ही कसं बघू शकतो असं खाता खाता? होय बरोबर की. कसं होत? नाही नाही नाही, कसं असतंय ती आपली मानसिकता बनते. आता परवाच एक लेख वाचला होता की तुमच्या घरात रोज जर भांडणं होत असतील, उदाहरण घ्या, तुमच्या घरात रोज भांडणं होतं आणि तुम्ही 1-2 वर्षाचे आहात, तुमच्या समोर ते दृश्य रोज येते, तुमच्या मनावर ते बिंबलं होते, तुम्ही चांगला नागरिक भविष्यात घडू शकणार नाही. तुम्ही भांडखोर किंवा तुम्ही गुंड प्रवृत्ती तुमची निर्माण होणार, कारण घरातच बेत तसं असतं. बेस जर घालायचं असेल, जे नेगेटिव्ह गोष्टी आहेत तिकडे दुर्लक्ष करा, ते बंद करा, ते करू नका. प्रत्येक गोष्ट काय सांगणार नाहीत, आईवडील प्रत्येक गोष्ट सांगणार नाहीत. ठराविक वयापर्यंत आईवडील सांगतात, अरे तुझे माझे जो तू काय तर मराय, तू आता स्वतंत्र झाला, तुझा तू विचार कर. विचार कर म्हटल्यानंतर तारुण्य पण असं असतं की काय करू काय नको, कॉलेज लाईफ असं असतं काय करू काय नको, पण त्याच वेळी बेस बसायचं असतं. बसवायचं तेच क्षण असतात, कारण का एकदा वेळ निसटून गेली परत ते येणार नसतात. आता बालपण मला दे म्हणजे येणार तुमच्याकडे नाही येणार आहे. बालपण जर लिहिला तुम्ही जर केलं असतं काय लिहिणार बालपणावर? त्या गोष्टीत चुका ना तुम्ही, काय तर नवीन शिकायचं, काय तर चुकलं पाहिजे. बरोबर. आता ह्या पुस्तकात मी चूक ठेवलेली आहे, सांगितल्यानंतर तुम्हाला समजणार बाबा हे चुकलेलं आहे म्हणून. बरोबर, मग मी सांगितलंच नाही, चला दृष्टी सृष्टी संपलं. ते तिकडे डोंगर तिकडे आहे, मी इकडे आहे, वा वा. हा, दुसरा एक मला सध्या प्रकाशन विष्कार ज्यावेळी मी उतरलो त्यावेळी मला सगळ्यांना सांगितलं, प्रमोद तिथे खड्डा आहे, त्या खड्ड्याचा उपयोग कसा करतो, तू आत्महत्या कर, जीव दे, काही कर, खड्डा आहे, खड्डा दाखवलं आणि त्या खड्ड्यातनं तुझा उपयोग कसा करून घे. खड्डा म्हणजेच माझ्यासाठी मैदाचा डोंगर ठरला. ते का ठरला? इतराप्रमाणे मी उड्या मारलो नाही त्याच्यात, मी हळूवारपणे खाली उतरलो, खड्ड्याचा अभ्यास केला, खड्डा का तयार झाला, खड्ड्यात काटेकुटे किती आहेत, खड्ड्यात पाणी आहे का, खड्ड्यात डोंगर आहे का, त्याचं निरीक्षण ज्यावेळी केलं त्यावेळी खड्डा मला विश्व वाटलं. का विश्व वाटलं? मला वेगळं काय तर त्याच्यामुळे, म्हणजे आपला दृष्टिकोन बदलत जातोय. म्हणजे सगळं गजाली माइंडसेट वरतीच आहे बेसिकली. नक्कीच. जसं तुम्ही डोंगरात गेल्यानंतर डोंगराकडे बघणार किंवा समुद्राकडे बघणार नाही, दृष्टी तुमच्या डोंगराकडे असते. निसर्गाचा अभ्यास करते वेळी तुम्हाला पक्ष्यांची भाषा तुम्हाला समजायला लागते. कुहू, तिकडे कुहू रिप्लाय येतोय. त्याप्रमाणे तुम्हाला जर पाहिजे असेल, तुम्हाला इकोसिस्टम म्हणतो आपण, जेव्हा प्रतिध्वनी डोंगरात जाऊन मोठ्यानं ओरडला तर तुम्हाला प्रतिध्वनी ऐकायला येतो. इथे जमिनीवर राहून तुम्हाला प्रतिध्वनी थोड्याच येणार आहे. मग तिथे गेल्याशिवाय तुम्हाला डोंगर समजेल? डोंगरात जर तुम्ही जाणार नसाल, डोंगरावर लिहून उपयोग नाही, लिहिता येणार नाही. मग अशा प्रकारे प्रकाशन विषय ज्यावेळी सुरुवात झालं त्यावेळी अनेक लेखक येऊ लागले माझ्याकडे. जाता जाता सांगायचा एक तुम्हाला मुद्दा होता, एक मोठे नामवंत लेखक गोव्यातले माझ्याकडे पुस्तक दिलं, पुस्तक तयार केलं, पण आम्ही आर्थिक व्यवहार लिखापडी काय केले नव्हती. लेखी स्वरूप कॉन्ट्रॅक्ट लेटर वगैरे अलीकडे घेतात ते आम्ही काय केलेलं नव्हतं. मग त्याच माणसाने माझ्यावर गोव्यातला वकिलाकडे माझ्यावर केस ठोकली, तुम्ही मी सांगितलं तसं केलं नाही, असं केलं नाही. त्यावेळेस सपशेल माघार घ्यायची, सॉरी माझं चुकलं. सेंट्रल लायब्ररीतनं मला फोन आला आणि सर तुमचं असंच झालं नाही, तुम्ही गेल्या वर्षी पुस्तक परत त्या दिवशी परत दिलं तुम्ही, एक्स्ट्रीमली सॉरी सर म्हटलं. मी इंग्रजी फ्लुएंटली बोलू शकत नाही किंवा लिहू शकत नाही, मराठीने तुम्हाला रिप्लाय देतो म्हटलं. लेखकामध्ये आणि माझ्यामध्ये जो व्यवहार झाला होता तो मी काय लिहून ठेवलेला नाहीये आणि माझी चुकी झाली आहे. आजपर्यंत माझा व्यवहार तपासा, आर्थिक व्यवहार
यापूर्वी मला 7-8 वर्ष तुम्ही माझ्याशी आहे, मी तुमच्याशी रिलेटेड आहे. मला असं फ्रॉडगिरी करायचं, मला आणि पुस्तक छापून आणते आले असते. मला फ्रॉडगिरी करायची नाही. तुमचे रिलेशन मला डेव्हलप करायचं आहे. एक्स्ट्रीमली सॉरी म्हटल्यानंतर त्यांनी माघार घेतली. माझ्या आता अजूनही पुस्तकात येतात. अनेक अडचणी येतात. प्रकाशन विषय म्हणजे असं खूप वाईट विषय आहे तो. एवढं बोलू तर ते त्यात गेल्याशिवाय आता सातत्य तुम्हाला काय म्हटलं, एकाच विषयावरची पुस्तकं नाही, अनेक विषयाची पुस्तकं आणि तुम्हाला समजते काय लिहायचं, काय छापायचं, की कोणत्या लेखकाला महत्व द्यायचं, कोणत्या लेखकाला कमी महत्व द्यायचं. आता नुसतंच प्रसिद्धीसाठी धावणारे लेखक आहेत, पण वर्षाला एकच पुस्तक काहीतरी चांगलं द्यायचं म्हणून काढणारे वेगळे आहेत. प्रसिद्धीसाठी त्यांना व्यासपीठ पाहिजे असते, पेपरला बातमी पाहिजे असते, फोटो पाहिजे, संपला विषय. पण आम्हाला फोटो नको, बातमी नको, आम्हाला प्रसिद्धी नको ना. तरी प्रसिद्धी पाठीमागे धावत येत असते. स्वरूपानंदाचं मागं सांगितलं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण तुम्ही पाठी वळून बघू नका. तुम्ही पाठी वळून तुमची पाठ तुम्हाला परत पाठवणार. म्हणजे बेसिकली कर्म करत राहा, तुम्ही पुढे चालत राहा, पुढे चालत राहा. चांगलं करत गेलं की चांगलाच रिप्लाय मिळणार. चुकीचं म्हणजे कसं, जे हानिकारक आहे ते चुकीचं आहे. ते भले कुटुंबाला असू दे, समाजाला असू दे किंवा वैयक्तिक असू दे, ते तुम्ही करू नका ना. की करून न करण्याचा प्रयत्न तरी करा. आता मगाशी सांगितलं, आईचं तुम्हाला उदाहरण सांगितलं, बाबाचं उदाहरण सांगितलं. एक दारुडा जर घरात रोज दारू पिऊन येत असेल, संध्याकाळचं वातावरण तुमच्या घरात कसं होणार, कलुषित वातावरण होणार. आता बाबाकडनं काय शिवाय ऐकायला म्हणणार, बाबा काय बडबडणार, माझ्या अभ्यासाची वेळ मला डिस्टर्ब होणार. मग तसं तुम्ही जसं घडता तसं तुमचं वातावरण तयार होत असते घरात. बरोबर आहे. तुम्ही जर आध्यात्मिक विचार जर करत असाल, चांगला लोकांशी तुम्ही संबंध ठेवत असाल, मगाशी तुम्ही म्हटलं कवी आणि लेखक म्हटलं, त्याप्रमाणे तुमचे संबंध आहे. तुम्हाला देवाला जर मानायचं तर देवाला बाहेरून पाया पडून उपयोग काय नाही. तुम्ही देवाला मानलं पाहिजे. देव आहे, मी आणि तुम्ही बोलतोय, आवाज आहे, दिसतो का नाही, तरी तुम्ही मान्य करताय. मग ध्वनी शक्ती आहेच की त्याच्यात. ध्वनी पण हे देवच आहे. ज्यावेळी आपण सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी ध्वनी हे प्रमुख कार्य असतं, ते व्यक्त होत असते. माझे विचार तुम्हाला, तुमचे विचार मला पटत असतात म्हणून आपण ते बोलतो. प्रत्येकाला ध्वनीची शक्ती वेगळी आहे. कावळ्यांना वेगळी आहे, गुरांना वेगळी आहे, जनावरांना वेगळी आहे. आपण मनुष्य प्राणी आहे, आपलं डोकं वर असते, इतरांच्या जनावरांचं आडवं डोकं असते. विचारशक्ती वर डोकं असल्याने जास्त विचारशक्ती असं म्हणतात. मग त्या विचाराचा तुम्ही उपयोग करून घ्या. पण विचार जास्त येतात ना, जास्त येतात, जास्त आले पाहिजेत. तुम्हाला विचार जास्त आल्याशिवाय तुम्ही लिहू शकत नाही. ज्यावेळी एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉवर तुमच्यात असते. स्वामी विवेकानंद देव बघायचा होता, परमहंसाकडे गेले. स्वामी परमहंसाने त्यांना विचारलं होतं, स्वामी विवेकानंद दरिद्री, घरात त्यांना जेवायला त्यांना पैशाची गरज होती, ऐश्वर्याची गरज होती, पण त्यांना देवाला भेटायची उत्कटता जास्त. स्वरूपानंद आपला परमहंसाने त्यांनी म्हटलं काय, सर तुम्ही देव बघितलात का? होय, मी देव बघितलेला आहे. मग मला देव भेटेल का? नक्कीच भेटणार. का नाही भेटणार? तुला जर तळमळ असेल तुला देव भेटणार. कधी जवळ आणि कोणत्या देवाला जाऊ? म्हटलं कालीमातेच्या देवाला जा, आपल्या आद्य देवी आहे ती आहे, तिला जा, आणि तिला तुला पाहिजे तू मागून घे. तुला पैसा कमी आहे, तुला अडका कमी आहे, ऐश्वर्य नाही, घरात जेवण व्यवस्थित वेळेवर मिळत नाही, पोटभर मिळत नाही, ते मागून घे. पण स्वामी विवेकानंदाची तळमळ ही होती की त्यांना पैसा अडका काही नको, ते दरिद्री जरी असलं, मला ज्ञान दे, वैराग्य दे. ते स्वामी विवेकानंद झाले. मग आपण का होऊ शकत नाही? आम्ही काय मागतो देवाकडे? आजकाल चाललंय काय हा विचार आपण करायला पाहिजे. त्यासाठी वास्तव हा जुना जाणत्यांनी काय लिहिलंय ते वाचा. वाचल्याशिवाय मी जे बोलतोय ते तुम्हाला बोलायला येणार नाही. मी न बोलणारा माणूस, न लिहिणारा माणूस. अनिल लाड मला भेटलंय, रावजी देसाई मला भेटलंय, रघुनाथ सावंत सर भेटलंय, पुष्य नार्वेकर भेटलंय, सुरेश वाळवे सर मला भेटलंय. तुम्ही जसं रुची दाखवाल तसं तुम्हाला मार्गदर्शन भेटत जातील. कमीपणा म्हणू नका. तर कितीतरी सांगता, अरे कितीतरी सांगा, त्याला ते ज्ञान आहे म्हणून तुम्हाला सांगतोय. तुम्ही ज्ञान घ्यायला बाहेर गेलेला आहे. तुमच्यात काहीतरी कमी आहे म्हणून तुम्ही दुसऱ्याकडे काहीतरी मागायला जाताय किंवा काहीतरी घ्यायला जाताय. तर मीच का जाऊ? अरे गरज तुला आहे, डेव्हलप तुला व्हायचं आहे. मला इकडेच एक विचारायचा प्रश्न एक डोक्यात येतो की जीवनात काहीतरी, कोणाला जरी काहीतरी करायचं असेल ना, त्याने कुठली पुस्तकं वाचावी? नेमकी पुस्तकं नाही सजेस्ट करू शकता अशी, डेव्हलपमेंटसाठी स्पेशली? नाही, डेव्हलपमेंटचा विचार करते वेळी आपण बाबा मी तंत्रज्ञान होणार आहे, मी इंजिनियर होणार आहे. इंजिनियर जर व्हायचं असेल तर तुम्हाला एज्युकेशनची किंवा मेडिकलची वाचून चालणार नाहीत.
ती पुस्तकं वाचली पाहिजेत. तुम्हाला हा बाबा वाचल्यानंतर अविनाश कुकळकर लेखक आहेत. लेखकाने पुस्तक लिहिले, पण लेखक जर तुम्हाला जर भेटत असतील, लेखकांपर्यंत जायचा प्रयत्न करा. त्यांच्यापर्यंत जायचे स्रोत बघा, मिडलमॅन बघा, त्यांचं ज्ञान अभ्यास करा, त्यांच्या थ्रू त्यांच्यापर्यंत जा, त्यांच्याकडनं ज्ञान घ्या. प्रॅक्टिकल नॉलेज थोडं घ्या. तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज पाहिजे. दुसरा मोबाईल बद्दल जर तुम्हाला काही माहिती नसेल तर मोबाईल लाखभरचा मोबाईल तुमच्या हातात जर त्यातलं ऑप्शन जर तुम्हाला ऑप्शन करता येत नाही तर मोबाईल घेऊन उपयोग काय. जसं मोबाईलचा पण विचार करतो, तुम्हाला स्पेशालिस्ट व्हायचं आहे, त्याचे आत्मकेंद्रित करा. फाटे आहेत आजच्या लोकांचं काय होतंय, हे करू की ते करू, जास्त पैसे शॉर्टकट खूप वाढलेले आहेत. पण शॉर्टकट हे कधीही आयुष्यात अवलंबून नका. का नका, जसं तुम्ही शॉर्टकट तुमचं लाईफ शॉर्टकट होऊन जाते. एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल द्या, कारण याच्यावरती खूपशी मुलं फसतात. जसं की एक एक्झाम्पल देऊ मी, नेटवर्क मार्केटिंग असेल, एक आणखी असेल किंवा एक जुगारबिन काय काय असेल. बरोबर. तर एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल द्या की मी शॉर्टकट मार्ग कशाला अप्लाय करायचा नाही, तुमचा लाईफ एक्सपिरियन्स कुठेतरी सांगायला. नाही, शॉर्टकट मार्ग म्हणजे काय बघा, आता पुस्तकामध्ये शॉर्टकट मार्क्स आहेत. आता माझं विश्व पुस्तकाचे म्हणून पुस्तकाचं उदाहरण देणार. बरोबर. आता उतरांची रांगोळी मला आवडलं, पण फक्त उतरांचे काढणार, मी रांगोळी ठेवणार, पुस्तक छापून आणणार, हा शॉर्टकट झाला. मला अल्पावधीत लगेच पैसे मिळाले. म्हणजे माझं माध्यम जे आलं पुस्तक येणं आणि पैसे कमवणं. पण पैसे कमवतो तर तात्पुरते असते. आता ही चोरी तुमची पकडली गेली नाही, त्याला 22,000 किंवा 25,000 रुपये तुम्ही कोर्टात केस घातला त्या लेखकाने माझं पुस्तक ह्या छापून आणलं तर तुम्हाला 50,000चा दंड बसतोय. तात्पुरतं मला 25,000कडे बघणार की लाईफ टाईमला 50,000 दंड होतो बसतो त्याचा बघणार. शॉर्टकट का अवलंबायचा नाही. कॉपी मारला की तुम्ही रस्टी होणार, मग कॉपी का मारा, भले 36% मार्क पडताना पडू दे, हा विचार तुम्ही करा. पण ही सवय मला कोण लहानपणापासूनच होते ना, कॉपी मारायची. नाही 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 नाही, दुसऱ्यांचं बघून अनुकरण करताय तुम्ही आणि अभ्यासाचा कंटाळा आला की कॉपी मारायचं. तुम्हाला पास व्हायचंय पण अभ्यास करायचा नाही. तुम्हाला ती वेळ अभ्यास करायची वेळ तुम्हाला खेळायला द्यायचा किंवा मोबाईलवर चॅटिंग करायला तुम्हाला ते द्यायचं. मग त्यावेळी तुम्ही ते चॅटिंग बाजूला ठेवा आणि अभ्यास करा ना. एखादा विषय तुम्हाला, पण त्यावेळी कोणी सांगत नाही ना. बरोबर आहे, हेच वय असते आपलं. आपण बदलायचं म्हणजे नेमकं काय करायचं असते, आपण टाइम टेबल आपला करायचा. सकाळी उठल्यापासून ह्या गोष्टी मी प्राधान्य देतो, ह्या गोष्टी मी प्राधान्य दिला पाहिजे. जास्त प्राधान्य आपण मोबाईल देतो. मोबाईलला प्राधान्य दिल्यानंतर तुमचा अभ्यास होणार आहे का, हे तुम्ही आत्मपरीक्षण करा. सकाळी उठल्याशिवाय माझी कामं होतील का. माझं पुस्तक हे परवा माझ्याकडे एक पुस्तक आलं होतं प्राजक्ता गावकरचं. त्या मॅडमला 8-10 दिवसात पुस्तक पाहिजे. पुस्तकच आम्ही ज्यावेळी काढतो पुस्तक कमीत कमी 3 महिने लागतात एक पुस्तकाला. मग त्या मॅडमला 15 दिवसात आणि 20 दिवसात पुस्तक कसं देऊ. नाही, पण माझं आलं पाहिजे, आम्हाला इथे सगळं आहे. ठीक आहे, तुमची परिस्थिती मी बघितली, अभ्यासली. ते अपंग आहेत, कमरेतनं त्यांचा जरा प्रॉब्लेम झालेला आहे. त्यांचे मिस्टर आले होते, त्यांनाही 4 पैसे मिळू दे आणि त्यांनाही लिखाणाची आवड लागू दे. माझं मी बेस जे ठेवलं अनुमत पब्लिकेशन आव्हान जे करतो, आव्हान केलं, मग आव्हान दिल्यानंतर माझी संधी समोर आली, मी लाथ मारू दिली. मी त्यावेळी विचार पैशाचा केलेला नाही. त्यांना पुढे येण्यासाठी मी मार्ग ओपन केलेला आहे. लगेच त्यांनी दुसरं पुस्तक पण मला दिलेलं आहे. विश्वास आहे प्रमोद, वर विश्वास ठेवला की 3 महिन्याचं काम 15 दिवसात होऊ शकते आणि यशस्वी आपण पुढच्या पुस्तकाला मार्ग हात घालू शकतो. म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्या मॅडमला म्हटलं, ताई तुम्ही भिवू नका, भावाप्रमाणे मला समजा, मी पैशासाठी करणार, तुमच्याकडे तुमची परिस्थिती बघून म्हणतो तुम्हाला मी मदत करणार आहे. ही मदत करायची भावना माझ्यात जागृत कशी झाली. तुम्ही हे सगळं फेस केलं पण आहे. हा, तुम्हाला पण मदत केली आहे लोकांनी. बरोबर, नक्कीच. म्हणजे मदत करायची भावना, तुम्ही आई वडिलांना सांगितलं तिला मदत कर. आता माझ्या घरातल्या लोकांना सांगितलं, ह्या बाईला मी 5,000 पाणी सोडले, मला 15,000 मध्ये पाहिजे होते, मला 10,000 दिलेले. मला खोळ्यात काढतील हो, बरोबर आहे. परंतु तुम्हाला माझं मी आता आव्हान छापतोय, त्या आव्हानाचा उपयोग काय झाला. प्रॅक्टिकली तुम्ही जर उपयोग मग छापून काय नाही, फक्त वाचनापुरतं ठेवायचं, तू पण करून टाकायचं. तुमची ध्येय तुम्ही ठरवताय, मी असं करणार नाही, मग तुम्ही तो का करतोस, करणार नाही म्हणतो, तू करूच नकोस ना. तुला चोरी करायची नाहीये, पण तू चोरी करतोस. करायची नाही ना. भले नंतर आपण थम्सअप पिऊया, आता थम्सअपची गरज आहे, मग थम्सअपची चोरी करू नकोस तू. 2 दिवसानंतर पी. आजची गरज उदाहरण. प्रलोभन जे आहेत, प्रलोभन म्हणजे काय, अट्रॅक्शन जे आहेत, मार्केटला गेली नवीन वस्तू दिसते की आपल्याला पाहिजेच असते.
पण त्याचा उपयोग किती होतोय आपल्याला, आपल्या कुटुंबाला किती होतोय, विचारायला पाहिजे ना स्वतःला हा आपण. स्वतःचा विचार त्यावेळी स्वतः करायला पाहिजे. आणि खरोखर गरजेचं आहे. आता 20,000 मोबाईल मला खरोखर गरजेचं आहे का, नाही ना. 10,000चा जातो ना, आई वडिलांच्या ऐपत आहे ना, समाधान म्हणा ना. हम्म. समाधानी वृत्ती माणसाची कमी कमी होत चाललेली आहे. त्या प्रलोभन वाढत चाललेले आहेत, शॉर्टकट वाढत चाललेले आहेत. शॉर्टकट काय, इन्स्टंट पैसा तुम्हाला मिळत चाललेला आहे. म्हणून नोकरी धंदा करण्याच्या मागे लोक लागत नाहीत. ड्रग्स असू दे, चरस असू दे, गांजा असू दे, किंवा अशा प्रकारचे जे व्यवसाय वाढत चालले ते एवढ्यासाठी वाढले. कष्ट काही त्यात मोबाईलमुळे कमी झालेले आहे टोटलच. आणि मार्केटिंग पण आता अशी स्टार्ट झालेली आहे की लोक अट्रॅक्टच करतात ना मार्केटिंग मध्ये. नाही अट्रॅक्ट होतं म्हणून होणं नाही होणं ते तुमच्या हातात असतं हो. ज्यावेळी मी सांगत नाही, मी तुम्हाला सांगतो का माझ्याकडे या म्हणून, तुम्ही आपण होऊन येत आहे. तुम्ही काय तुम्हाला फसायचं म्हणून तुम्ही जाताय. पण तसं नाही सर, एक आम्हाला तर आमची एज आहे, आमच्या मॅच्युरिटी आहे म्हणून आम्ही करू शकतो. हा. पण छोटी मुलं कसे करू शकतात? नाही 7th ला आहे, 8th ला आहे, की ऑटोमॅटिक अट्रॅक्ट होतात ना. त्यामुळे संगत महत्वाची आहे. संगत म्हणजे नेमकं काय, तुम्हाला घरात जे मिळत नाही ते बाहेर मला मिळते ना. तुमच्या घरात नॉनव्हेज करत नाहीत, शिजवत नाहीत, पण तुम्हाला प्रचंड इच्छा आहे की नॉनव्हेज खायचं. मग तुम्ही कुठे जाणार, एकतर हॉटेलमध्ये जाणार, तुमच्या मित्राच्या घरी जाऊन तुम्ही जाणार. ते जर तुमच्या घरात जर तुम्हाला मिळत असेल तर नॉनव्हेजसाठी तुम्ही बाहेर जाणार का? जाणार नाही. त्याचप्रमाणे दारू अट्रॅक्शन असतं त्याचं. घरात मिळत नाही, जे मिळत नाही, प्रेम घरात मिळत नाही, आपण प्रेम बाहेर शोधायला जातो. त्यामुळे संगत महत्वाची आहे. चांगली संगत ठेवा. पुस्तकात संगत ठेवली की तुम्ही चांगलं होत जाणार. चुकीचं काय बरोबर काय, ऑप्शन 2 आहेत. नाण्याला 2 बाजू असतात, इकडे आणि तिकडे. भाकरीला 2 बाजू असतात. एक करपली की दुसरी बाजू चांगली असते. तुम्ही टाकणार का? नाही ना. मग संगत ठेवतो, चांगल्या लोकांची संगत ठेवा, चांगल्या पुस्तकांची संगत ठेवा, चांगल्या सवयी तुम्ही आत्मसात करा. पण संघासाठी मी एक सर सांगतो, आता लोक सायकोलॉजिकल यूज करून, टर्म्स चांगले यूज करून चांगले शब्द बोलतात आणि आम्हाला वाटतं की हाच आपला मित्र. मग ऍक्च्युली मित्र ओळखायचे पण कसे, की लोकांना ओळखायचे पण कसे? नाही मित्र ओळखायचे म्हणजे मित्राची व्याख्या तुम्हाला सांगतो. अडीअडचणीला जो धावून येईल तो तुमचा मित्र. तुमचं काम आहे, मी महत्वाचं काम करत बसलेलो आहे, माझ्या कामाला प्राधान्य कमी द्यायचं, तुझं काम महत्वाचं आहे, वेळेवर तुला येऊन धावून मदत करणं, तो खरा मित्र. नंतर बघूया रे. मित्र जाते, हाच विषय चालला म्हणून सांगतो थोडक्यात तुम्हाला, की एक मित्र वास्कोला होता आणि एक मित्र मडगावला होता. मडगावचा मित्र आपल्या मित्रावर बोलत बसला होता आणि तो मित्र म्हटला काय, नाही माझा एक मित्र वास्कोला असाच आहे की मी सांगेल त्यावेळी तो येणार. आणि तो हाय प्रोफेशनलचा मित्र होता आणि हा मिडल क्लास होता. डिस्कशन चर्चा करते वेळी याची चर्चा झाली. काय तर सांगतोस काय, वास्कोवर तो माणूस येईल काय, फोन कर. त्याला आपल्या मित्रावर विश्वास, संगत तर आहेच, संगतीमुळे मित्र चांगला झाला, विश्वास नाही. त्याच्याकडे 10,000 माग आणि आता लगेच यायला सांग. मी बोलत नाही, तूच बोल. तू बोलला, त्याच्या मित्राचा मित्र बोलला, असं मी म्हटलं याचा मित्र बोलतोय, प्रमोदचा मित्र बोलतोय आणि त्याला 10,000ची गरज आहे, तुम्ही याल का, द्याल का, किती वेळात येऊन जाऊन, त्याला पैसे पाहिजेत ना. लगेच मी माझं काम बाजूला ठेवतो, म्हटलं लगेच मी येतो, किती वाजता आणि कुठे येऊ सांगा. असे खूप कमी भेटतात. असे मित्र आहेत. आमचे विनोद नाईक सर म्हणून एकटे आहेत. सर मला 500 रुपयाची गरज आहे, फक्त सांगायचं अवकाश. त्यांनी लगेच 3,000 टाकले. म्हणजे मी तुमच्या उपकारात राहिलो. पैशाची गरज किती होती? 500. मिळाले किती? 3,000. हे कसं घडतंय? विश्वास, तुमची संगत. सरांचं पुस्तक मी 3 महिन्यात 4 महिन्यात मी पूर्ण करतो. एक पुस्तक झालं की दुसरं पुस्तक त्यांचं लगेच मटेरियल माझ्याकडे यायला लागतं. हा विश्वास तुम्ही जपासा. संगत चांगली असेल की तुम्हाला विश्वास आणि इंटेन्शन पण त्याच्याबरोबर महत्वाचं आहे. त्यामुळे करायचं, चांगलं करायचं, ध्येय गाठायचं, मोठ्या करायचं. चोरी करू नका तुम्ही. चोरी का करू नका? चोरी तात्पुरतं समाधान असते. माझ्या वडिलांनी पण तेच सांगितलं, 10 लाखाचं दरोडा टाक, एकदाच टाक, सॅटिस्फाईड हो, सेटल हो. दाऊदी रोहन सेटल झाला. म्हणून आम्ही चोरी करायला सांगत नाही, चांगल्या विचारांची चोरी करा. याची पुस्तक तुम्ही वाचा. आणि तुम्ही आता एक सांगितलं की ध्येय मोठं टाका म्हणून, ध्येय मोठं कसं ठेवायचं? तुमची आर्थिक परिस्थिती कशी आहे घरातली? एक 10,000 रुपयापर्यंत तुम्ही इन्कम आहे. चांगल्या गोष्टी तुम्हाला पाहिजे. चांगल्या गोष्टी म्हणजे नाही का, तुम्हाला फ्लॅटमध्ये राहायचं आहे, 1 BHK, 2 BHK, 3 BHK. तसं तू हार्डवर्किंग आता कर ना. ध्येय मोठं ठेवायचं म्हणजे नेमकं काय, तुमच्या घरात 10 रुपयाची वस्तू पाहिजे असेल तर आई काम करणार, बाबा काम करणार, 4 माणसं कामाला,
पण ती 10 रुपयाची वस्तू तू तात्काळ जर तुम्हाला त्याच्या योग्यतेचा तू बन. टाइम लागेल पण बन. तू बन. तू म्हटल्यानंतर तू 10 जण 100 रुपयाची वस्तू तुझ्या घरात येईल. आता तुम्ही या घरात जाताय. तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल, नाही माझं ध्येय बाबा फ्लॅटमध्येच राहायचं, आई वडिलांनी घेऊन मला फ्लॅट घ्यायचा. आई वडिलांबरोबर जायचं, मग आज ना उद्या तुझं लग्न होणार, मुलं होणार, तर थोडे 2 BHK 3 BHK घेऊया. अरे 3 BHK मध्ये 40 लाख पाहिजेत मला. 40 लाख पाहिजे, तू आता बेस घातला असेल, तू मोठा हो. इन्स्टंट काय लगेच होत नाहीये. जमिनीत लागलं की लगेच झाडं येत नाहीये. खत पाणी घालायला पाहिजे, वाढवायला पाहिजे, सगळ्या गोष्टी. तू मोठ्या पण तू घे ना. आई वडिलांना त्यात आनंद वाटेल तुला. ध्येय मोठं असेल तर तुझी तळमळ मोठी असते. सॅटिस्फॅक्शन किंवा समाधान जर पाहिजे असेल तर तू धडपडतोस. आता तुला त्रास होतोय. आता तुला त्रास होतोय. उन्हात करपल्याशिवाय तुला मोठेपण येणार नाहीये. दगड असतोय, दगडाला आकार दिल्यानंतर ते श्रीरामाची मूर्ती होणार. दगड तो दगडच असणार नाही तरी. मग श्रीराम कसा तयार झाला, तर 3-4 शिळा येऊन पडल्या होत्या वेगवेगळ्या प्रकारच्या. एकच दगड निवडले, त्याला आकार द्या, तो देव झाला. तुम्ही दगड आहे हो. आकार देणारा माणूस कोणता तुम्हाला भेटला ना, भेटतो. ध्येय मोठं ठेवून म्हणजे काय, माझी प्राप्ती 10 लाखाची आहे ना, मी 50 लाखाचं काहीतरी करून दाखवणार. हे ज्यावेळी तुमच्या मनात दिसतं त्याचे पाठलाग तुम्ही करताय. संकट येतात, संकट वाटच बघत असतात आणि संकट आल्याशिवाय तुम्हाला मार्ग दिसत नाही. अडवस पाहिजेत ना. हा, त्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही. यात सुद्धा आम्हाला संकट भरपूर आले. असं करू बस, तसं करू बस, असं करून तसं करून, म्हणजे तुझे काहीतरी वाईट ते विचार करत असतात, मग तू असं सांगत असतात. पण तू असं कर आणि तसं कर मग कोण सांगत नाहीत. माझ्यापेक्षा तू पुढे गेला असतात, स्पर्धा वाढली. मग आता मी कामासाठी काम पाहिजे म्हणत होतो, बरोबर. आता काम पुरे तरी काम माझ्या पाठी येते का, तुझ्या डोक्यात तुझ्या ह्याच्यात ते रुजलेलं आहे. काम काय, तुझी ताकद वाढलेली आहे. काम नको म्हटलं तरी काम येत राहणार. सर एखादा असं पण होतं ना की तुम्हाला ते काम करायचं असं, पण ते कामामुळे पैसे भेटत नाही. सुरुवातीला असं होतंच खूप. त्यावेळी तुम्ही कसं बॅलन्स केलं? नाही, पैसे भेटत नाही असं नाही. आपल्याला काम करतो आपल्याला 4 पैसे मिळावेत म्हणून, बरोबर. आज हा पुस्तकाला मला 15,000 पाहिजेत, पण 10,000 मध्ये मी समाधानी आहे. 10,000 तू देऊ शकतोस. 5,000 मी पाणी सोडले, 5,000 कमी कधी पण कमवू शकतो. अरे मागच्या वेळेस तुम्ही 5,000 कमी घेतले, 2,000 आता घ्या. आठवण तुमच्या तोंडात नेणार. परवा अविनाश कोकळकर असत 10,800 रुपये बिल झालं होतं, त्यांनी 11,000 रुपये काढून दिले. सर 200 रुपये असू दे, 200 रुपये असू दे, म्हणजे 200 रुपये असं कोण देणार आहे तुम्हाला. काहीतरी क्रेडिट केल्यामुळे तुम्हाला 200 रुपये दिले. पैशाच्या पाठीमागे ठेवू नका, पैसा तुमच्या पाठीमागे ठेवा. असं तुम्ही काम करा. कामाच्या पाठीमागे मी धावत होतो, बरोबर. आता काम माझ्या पाठीमागे धावावं लागलं. म्हणजे कामाच्या स्पीडनं मी काम करायचं की माझ्या स्पीडनं मी काम करायचं. तुमची स्पीड तुम्ही वाढवा. तुमची स्पीड वाढली की तुमची क्वालिटी वाढत जाणार, आणि क्वालिटी वाढण्यासाठी वेगवेगळी माणसं तुम्हाला भेटत जाणार. आता पहिला मुख्य प्रश्न आहे, मला तयार व्हायचं किती, 500 रुपयाला तयार व्हायचं डिझायनिंग. आज 350 करणारा सुद्धा माणूस मला भेटलेला आहे. 350 ला माझा डिझाईन तयार होते, आपोआप भेटायचं सगळं. आता गोव्यात त्याचे 1,000 रुपये मुख्य प्रश्न आहे. गोव्यात परवडत नाही, तिकडे परवडते का म्हणतात, ते अशा स्वरूपाचं काम असतं. तुमची जीभ गोड असेल तर समोरचं सगळं गोड होते. तुमचा दृष्टिकोन चांगला असेल तर सगळे अँगल तुम्हाला तुमच्या दृष्टीकोन ते बदलत असतात. तुमची दृष्टी जर वर्तुळाची नसेल तर तुम्ही ते काटकोणातच राहणार. कोणत्याच अँगल मध्ये तुम्ही कटच होणार, तुम्ही सर्कल मध्ये राहणार नाही. सर्कल मध्ये का राहा, पृथ्वी गोल आहे, चंद्र गोल आहे, फिरत राहतात, सूर्य गोल आहे, फिरत राहतात. दिवस रात्र सर्कल का होत असते, अमावस्या पौर्णिमा. सर्कल मध्ये तुम्ही राहा, तुम्ही अँगल मध्ये राहू नका. अँगल मध्ये राहिलं तर तुमचा इगो वाढला. इथं आलात की इथल्या अँगल मध्ये तुम्ही राहा, मी इथेच राहणार, मी 90 डिग्री मध्येच राहणार, नाही शक्य नाही. 360 मध्ये तुम्ही फिरत राहा. अनुभव गोळा करणार. तुम्ही घरात राहून तुम्हाला अनुभव मिळणार नाही. मी बेळगावला जॉबला गेलो, परवडत नाही म्हणून मी रत्नागिरीला गेलो, रत्नागिरी परवडत नाही म्हणून मी गोव्यात आलो, गोव्यातही परवडत नाही म्हणून मी कोल्हापूरला सेटल झालो. तिथे का सेटल झालो, सगळ्या गोष्टी मला पाहिजे त्याप्रमाणे मला घडवू लागल्या. मला घर नव्हतं, मी घर मिळालं. मला जॉब व्यवस्थित मिळाला. मुलांना शाळा पाहिजे, जवळ पाहिजे, शाळा मिळाली. मिसेसला हॉस्पिटल पाहिजे, हॉस्पिटल. सगळं सेंटरमध्ये माझं घर आहे. तुमचा दृष्टिकोन तुम्ही बदलला, तुम्ही स्थिर झाला. स्थिर राहिल्याशिवाय तुम्हाला 4 पैसे मिळत नाही आणि 4 ओळखी निर्माण होत नाही. बरोबर, ते लक्षात ठेवा. आज अंगाला फाल्यात थंय झाला आणि खैतरी असं जर त्यावेळी तुम्ही फिरत आहे. सगळा जगाचा आहे तुम्ही, पण तुमचा जग कुठे नाहीये असं करू नका. स्थिर राहा. स्थिर राहून तुमची प्रगती होणार. आणि देश सोडून परदेशी गेल्याशिवाय तुमची ओळख निर्माण होणार नाही. वाईड विश्व मोठा आहे,
खर कितें जाता सावड्ड्याकूच आनी फोंड्याकूच रावता चल भायर चल मरे वचून कर मरे. आपली गोंयकारची मानसिकता ती बदली नाही कितें करतलो हांव गोंयानूच बसून करतलो भायर वचचोच ना. अरे बिहारी लोक येऊन तुमचे नोकरी घ्यायला लागले. सगळे सिक्युरिटी गार्ड सगळे बिहारी लोक आहेत ते दादागिरी करतात आणि तुम्ही गपगुमान ऐकून घेता तुम्ही याची तुमचा उपयोग काय. बरोबर. तुम्ही डाऊन व्हा तिथे त्यांना धडा शिकवा त्यांचा रोजगार काढून घेऊ नका म्हणा त्यांच्या लायकीचे व्हा तुमच्या मुलांना तिथे टिकवा ना. कुठलंही काय कमी असत नाही कमीपणाचं असत नाही. कुठलंही काम कमीपणाचं असत नाही. तो वरच्या पोस्टवर काय केलेलं तेवढं एज्युकेशन घेतलेलं असतं तिकडे जातो तो. मग तुम्ही काय घेत नाही त्या पोस्टवर तुमची मुलं पाहिजे असतील तुम्ही घ्या तुमच्या मुलांना तिथे लावा ना. उच्च ध्येय ठेवलं उच्च प्राप्ती होणार आणि रिस्पेक्ट ठेवलं तर तुमचं पसरत जाणार. सर आता एक हे सगळं बरोबरच आहे पण सर त्या एक एकदा जो हॉनेस्टली काम करतो त्यालाच खूप त्रास येतात आणि तोच एक एकदा पाठीमागे राहतो. बरोबर आहे. तशा वेळी काय करायचं. नाही ऑनेस्टी माणूस करत प्रामाणिक मग तुझ्या तू प्रामाणिक आहेस ना जग किती तुला पुढे गेलं कधी ठेवली तुझा प्रामाणिकपणे तू सोडू नकोस. का सोडू नकोस टीच टू द पॉइंट ते तू चिकटून राहिल्याशिवाय तू मोठेपणाला जाणार नाहीस. आज ना उद्या तुमचे लोक ते अप्रामाणिकपणे काम करतात त्या तात्पुरते पुढे जातात त्यांचा तो प्रामाणिकपणे अप्रामाणिक ज्यावेळी उघडकीस येतोय त्यावेळी त्यांची नाचक ठेवते त्यावेळी तुम्ही आहेत असत ध्रुववाला अंडरस्टँड दिले वर तर त्याच जागेवर जाते जागा बदलत नाही का त्याला प्रॅक्टिकल तिथे जागा आहे प्रत्येक मध्ये तिथंच बघणार तिथंच ध्रुवतं तसं तुम्ही राहा ना. स्टिक टू द पॉइंट. तुमची मतं खोडून काढू नका. खोडायला मस्त भरपूर लोक प्रयत्न करतील तुमच्या मताशी तुम्ही ठाम राहा पुढे जा. अडचणी आल्याशिवाय मार्गदर्शक भेटणार नाहीत आणि मार्गदर्शक आल्याशिवाय तुम्ही पुढे जाणार. म्हणूनच तुम्ही चांगली पुस्तकं वाचा. पुस्तक हाच गुरु आहे आपला. वाचाल तर वाचाल म्हणजे ते जोड्यासाठी म्हणते ना. सर एक शेवटी जे आम्ही डिस्कशन झालं आमचं एक तास झालं असेल तर तुम्हाला एक सेंटेन्स मध्ये सांगायचं असेल शेवटी तर काय असेल यातून लोकांनी काय घ्यावं पूर्ण डिस्कशनातून. नाही एक अशी मेसेज तात्पर्य तुम्हाला असं सांगायचं आहे मोठं ध्येय ठेवलं कष्ट करायची तयारी ठेवा आणि कष्ट करते वेळी तुम्ही लाजू नका. कोण काय म्हणते दुसऱ्याचा विचार करू नका. स्वतःला मोठं व्हायचंय स्वतःचा आधी विचार करा नंतर दुसऱ्याचा विचार करा. स्वतःचा विचार केल्याशिवाय तुम्ही दुसऱ्याचा विचार करू शकत नाही. स्वतः मोठे व्हा दुसऱ्या मोठ्या व्हायला तुम्ही मार्ग दाखवून द्या त्यांना मोठ्या करायचा प्रयत्न करा. मीच मोठ्या आलं तर चालत नाही. झाड ज्यावेळी आपण वडाचं झाड लावलं किंवा एकच झाड लावलंय झाडाला फांद्या फुटणार खोड एकच आहे बेस तिथेच जमिनीवर आहे. फांद्या फुटायच्या राहतात का. फांदे फुटण्या म्हणजे तुमचे मित्र तुमचे परिवार जे असतील ते त्यांनाही मोठे होऊ द्या. तुम्ही स्थिर असल्यानंतर ते फांद्या फुटणार ना का झाड इथून तिथे जात नाहीच. झाडाचं अस्तित्व टिकवायचे म्हणजे तुमचं अस्तित्व तुम्ही आधी टिकवा. तुम्ही चांगले व्हा तुम्ही मोठे व्हा दुसऱ्या मोठे होण्याची मदत करा. सर खूप खूप धन्यवाद. तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स शेअर केला. एक लेखक कवी ऍक्च्युअल कसं असतं हे तुम्ही सांगितलं आणि एक युवावरती तुम्ही खूपशी चर्चा केली आणि जर माझे काही प्रश्न चुकले असेल तर मला माफ करा कारण थोडी माझी मराठी एकदम कच्ची आहे सो ते सांभाळून घ्या. खूप खूप धन्यवाद. ओके सर धन्यवाद.